तुम्ही शरद सरांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण साद मुल्ला यांचा सन्मान करावा आणि त्याचबरोबर अल्ताफबाई मुल्ला यांचा सन्मान करावा। साद मुल्ला म्हणजेच अल्ताफबाई मुल्ला यांचे ते चिरंजीव आहेत आणि हा सध्या पुण्यामध्ये शिक्षण करतोय। खऱ्या अर्थाने उद्याचं भविष्य आहे युनिक स्पोर्ट्स परांडाचं। साद मुल्ला आणि त्यांचा सर्वप्रथम आपण सन्मान करावा। वडिलांनी सांगितले की पहिले माझा मुलगा नंतर मी, आणि त्यामुळे सादबाई आपका तहे दिल से इस्तेकबाल करते इस प्रहार प्रीमियर लीग 2025 सीजन 13 में। युनिक स्पोर्ट्स से मालक अल्ताफबाई मुल्ला आणि साद मुल्ला यांचं या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत। सचिन ढवळे स्पोर्ट्स फाउंडेशन त्याचबरोबर सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीच्या वतीने आपल्याला सन्मानित केले जात आहे। शरद सरांच्या उपस्थितीमध्ये थँक्यू फॉर युअर सपोर्ट आणि धन्यवाद आपण इथे आलात त्याबद्दल। आता जास्त वेळ घेत नाहीये, जाऊया सरळ समालोचन कक्षात। धन्यवाद। लेग कटर चेंडू होता पहिलाच अतिशय सुंदर आणि त्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला प्रतीकनं आणि तो अगदी स्वस्तात बाद झाला। पहिलाच धक्का इथे बसतोय। मातोश्री 11 हडपसरचा संघ नितीन बाकळे त्याचबरोबर अंकित कामठी खेळणार आहे। प्रथमेश माने, तुषार रणदिबे, त्याचबरोबर आकाश जाम, ओम पांडे, सूरज करकरे, ओंकार माडिक, त्यानंतर महेंद्र मैदानावरती असेल। परशुरामला देखील संधी मिळाली मातोश्री 11 संघामध्ये। अंकुश लोहार इम्पॅक्ट प्लेअर म्हणून येणार का ते देखील बघा। रवी आयरे, त्यानंतर नरेश इंगवले, शेखर काशीत, प्रतीक देवरे, प्रतीक स्वस्तात बाद झालाय। ज्ञानेश्वर ठाकरे आता या मॅच मध्ये खेळणार नाही। विश्वजित राजपूत, वैभव जाधव, त्याचबरोबर बॉबी बालेराव, कुणाल आकडे, मोईन खान, जयेश आणि त्याचबरोबर संतोष चव्हाण। अंकित गोलंदाजी मार्कवरती या षटकात पुढचा चेंडू ओ रिव्हर्सचा फटका खेळायचा तर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये। पंचाचा इशारा बघूया, इथे बाईचा इशारा येतोय। आता विश्वजित आणि रवी हे दोन त्याकडे अत्यंत महत्वाचे फलंदाज आहेत। फलंदाज प्रतीक बाद झाल्यानंतर क्रमांक 3 वरती आता विश्वजित आलेला आहे। धावसंख्या एबी सामर्थ्य मालेगाव 1-1। पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपण बघतोय सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी प्रेझेंट स्वर्गीय शशिकांत माधवराव अभंग यांचे स्मरणार्थ प्रहार प्रीमियर लीग ब्रेन बॅट्स अँड बाउंड्रीज द अल्टिमेट कॉम्बिनेशन। प्रहार प्रीमियर लीग 7चा ओपन पूलचा चौथ्या रात्रीतला थरार। गोलंदाज अंकित, वाह काय शॉट आहे, काय शॉट आहे, कमालीचा फटका सीमारेषेला चिरून फाडून जाईल, खतरनाक चौकार। रवि आयरे बहुत ही महत्वपूर्ण खिलाड़ी है। इस बार आगे गेंद थी, ड्राइव किया खूबसूरती के साथ, मिड ऑफ और एक्स्ट्रा कवर के बीच का फासला चीरती हुई गेंद कोहली के रफ्तार के साथ घास को आग लगाते हुए बाउंड्री लाइन के बाहर चली गई। दर्शनीय स्ट्रोक, ब्यूटीफुल टाइमिंग, और ये सारा खेल ना टाइमिंग और प्लेसमेंट का है। देखिए किस तरह से गेंद चली गई और क्या कैमरा वर्क है प्रथम स्पोर्ट का। हवा में गेंद है, मिस्टर हवा में गेंद, मिड ऑफ पर खिलाड़ी उनके आगे गेंद गिरी है, बाल बाल बच गए। रवि आयरे, रवि पहुंच चुके 5 पर, स्कोर 6 रन। एबी सामर्थ्य मालेगांव पहले बल्लेबाजी करते, मातोश्री 11 ने टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का फैसला लिया था। नरेश जी, इस मुकाबले में अंकित का ओवर बहुत ही महत्वपूर्ण साबित होगा। अंकितच्या गोलंदाजीवरती जो चौकार लावला होता, ही ताकद आहे रवि आहिरे मध्ये। गवत पेटवण्याची ताकद त्याच्याकडे आहे। हा गवत पेटवतो, पाणी पण पेटू शकतो। कमालीचा फलंदाज आहे। हो फसलेला फटका आणि इथे अजून एक फलंदाज होईल बाद। याबरोबर विश्वजितचा खेळ समाप्त। 6 धावसंख्येवरती दुसरा फलंदाज। बहुत बढ़िया गेंदबाजी अंकित ने पहले मैच में की थी। लेग ब्रेक गेंद है, लेग स्टंप के ऊपर टपा खाती, ऑफ स्टंप के बाहर जा रही थी और लाजवाब गेंदबाजी।
बल्ले का मोटा सिरा, फाइन लेग पर खिलाड़ी तैनात है। विश्वजीत इस गेंद को अच्छी तरह से भाप नहीं पाए, ये शॉट अच्छा नहीं था। शफल हुए, टर्न एंड बाउंस। बल्लेबाज आड़े बल्ले से खेलने का प्रयास और फाइन लेग पर बहुत ही शानदार कैच। ओंकार माडिक ने यहाँ कैच लिया और अंकित ने शिकार किया, बहुत महत्वपूर्ण शिकार है और 2 विकेट गिर गए दबाव बल्लेबाजों के ऊपर। चांगली गोलंदाजी अंकितनं मागच्या सामन्यामध्ये देखील प्रभावित केलं होतं, 2 विकेट त्याने काढल्या होत्या। या सामन्यामध्ये पहिल्याच षटकामध्ये 2 विकेट अंकितच्या नावावरती येत आहेत। ओम पांडे, अंकित हे गोलंदाजीचे 2 तोफखाने, 2 मोठ्या तोफ आहेत आणि त्या धडाडल्यानंतर फलंदाजांची त्रेधा तिरपीट होते। मागच्या सामन्यामध्ये त्यांनी दाखवून दिलं, इथे अंकित पुन्हा एकदा दुसऱ्या सामन्यामध्ये देखील यशस्वी ठरताना आपण बघतो। एबी सामर्थ्य मालेगाव 6 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये। पहिलं षटक आणि आता शेवटचा चेंडू डावखरे हाताचा मोईन खान ऑन स्ट्राइक। फटका खेळायचा होता, पुन्हा एकदा टायमिंग खराब झालं, स्लोवर वन चेंडू टाकला होता आणि त्यामुळेच थोडासा फ्लिक केला चेंडूला मिड विकेटला। तिथे क्षेत्ररक्षक आहे, षटक संपलेलं आहे, पहिल्या षटकाचा खेळ संपला। एबी सामर्थ्य मालेगाव 7 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये। अंकित ने बहुत अच्छी गेंदबाजी की है, 1 ओवर 6 रन 2 विकेट, स्कोर 7 2 विकेट के नुकसान पर। मोइन खान 1 पर बल्लेबाजी कर, रवि की बल्लेबाजी की अगर बात करें तो एक चौकी की मदद से 5 रन बनाए। नरेश जी, एक सवाल मेरे मन में, एक तरफ रवि एफर्टलेस बल्लेबाजी कर रहे हैं, प्रोफेशनल खिलाड़ी है और हर महाराष्ट्र के साथ भारत के हर राज्य में जाके खेल के आए, तो एक तरफ क्या आक्रमण करने की जरूरत है जिस तरह से 2 बल्लेबाज आउट हुए हैं? नाही, क्रिकेटचा खेळ पूर्ण बदललेला आहे, त्यामुळं तुमच्याकडे ज्यावेळेस तुम्ही प्रोफेशनल टीम मध्ये खेळता 10-11व्या क्रमांकावरती पण बॅट्समन असतात, बॉलर्स पण चांगली बॅटिंग करू शकतात, म्हणजे षटकार मारू शकतात। त्यामुळं जे टॉप ऑर्डर आहे तुम्हाला मोठे फटके खेळायचेच आहेत। अलीकडे आपण बघतो की 6 षटकांची मॅच आहे, मग तुम्ही काही षटक मैदानामध्ये थांबून खेळा, हा खेळ राहिला नाही आता। आता अटॅकिंग गेम आहे, तुम्हाला प्रत्येक बॉलवरती मोठा फटकाच हवाय। यस यस यस, कडक शॉट, क्रॅकिंग, स्क्वेअर कट, धावा मिळतील 4। सुंदर स्ट्रोक था, बल्ले के बीचों बीच इस वक्त मोहित खान ने खेल दिया और फिलहाल ये शॉट देखे। अभी तक इस प्रतियोगिता में 185 चौके आए हैं और जब आपको रूप भी लेगा ना तो बल्लेबाज आपको नहीं छोड़ेंगे। पॉइंट पर खिलाड़ी है, कवर पर खिलाड़ी है, ओवर द टॉप ये शॉट खेला गया, टॉप क्लास स्ट्रोक था, प्रहार किया गया, गेंद बॉर्डर के बाहर चलेगी 4 रनों के लिए। मोइन का एक जबरदस्त स्ट्रोक, इस प्लेइंग ऑन फाइन, स्कोर 11 पर 2। इंतजार किया बैकफुट पर और उसके बाद में गेंद को खेल दिया पॉइंट बॉर्डर के बाहर 4 रनों के लिए। स्क्वायर कट कर सकते हैं, अपर कट कर सकते हैं, मोइन खान के पास वो काबिलियत है, टकाटक पटापट कमाल का अपर कट, गेंद बॉर्डर के बाद 4 रन। काय फलंदाजी आहे, दोन्ही फटके अत्यंत सुंदर आहे, सर्वांग सुंदर, स्क्वेअर कट आणि त्यानंतरचा अप्पर कट। ओम पांडे मागच्या मॅचचा हिरो होता, 3 विकेट काढल्या होत्या। ओम पांडेवरच इथे हल्ला चढवलेला या षटकामध्ये, 2 लागोपाठचे चौकार। पण एक चांगली गोष्ट आहे की आपण स्वर्गीय शेखर शेळके, स्वर्गीय जयेश गरज, स्वर्गीय विशालदादा कांबळे यांचे गॅलरीज इथे बघतोय आणि जेवढे चौकार, जेवढे षटकार मारले जातील, प्रत्येक चौकाराला 50 रुपये, प्रत्येक षटकाराला 100 रुपये असं बक्षीस आहे। मात्र हे बक्षीस कोणत्याही खेळाडूला दिले जाणार नाही, तर ही सगळी बक्षिसाची जी रक्कम आहे ती या 3ही आपल्या सहकाऱ्यांच्या कुटुंबियांना सचिन ढवळे फाउंडेशन कडून जाणार आहे आणि आतापर्यंत 1 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा झालेली आहे। हे आदरणीय सचिन ढवळे सरांचं दातृत्व आहे, हे सचिन ढवळे सरांचं औदार्य आहे। ओ, परत एकदा अपरकट, परत एकदा कोणी क्षेत्ररक्षक तिथे नाही, आउटफील्ड वेगवान आहे, पुन्हा एकदा धावा मिळतील 4। इथे 3 चौकार ओम पांडेच्या षटकामधून। कपिल देव निकल साहब ने एक बात बताई थी, ये क्रिकेट का खेल आपको एक दिन हीरो बनाएगा और वही खेल आपको जीरो भी बना सकता है। ओम पांडे मैदान के अंदर है, अभी मैन ऑफ द मैच का अवार्ड लेके वो मैदान के अंदर चले गए और उनके खिलाफ बल्लेबाजी देखे, स्क्वायर कट और अपर कट के शॉट खेले जा रहे हैं और बाउंस है, इस विकेट पर बाउंस है। अब पांडे साहब क्या कर रहे हैं, नरेश जी रूम दे रहे, जगह दे रहे, अगर इनको जगह मिलेगी ना तो वो नहीं छोड़ने वाले। बल्लेबाज उनके ऊपर हमला कर रहे हैं और बहुत ही बढ़िया बल्लेबाज ये मोइन द्वारा 13 पर खेल रहे, 5 गेंदों का सामना किया। ओम अपने बॉलिंग माप पर तैयार है, गेंदबाजी करने के लिए युवा खिलाड़ी है, दूर वाले इनसे गेंदबाजी कर रहे हैं। ओहो, देर से आएंगे लेकिन तूफान को साथ लेके आएंगे। मोइन खान इस मुकाबले में डाल रहे जान और इस खेल को बना रहे आसान। मैग्निफिसेंट स्ट्रोक,
पुन्हा एकदा अजून एक बहारदार फटका, सदाबहार फटकेबाजी मैदानामध्ये सुरू आहे. ज्या पद्धतीनं त्याने ओम पांडेवरती हल्ला चढवलेला आहे, स्क्वेअर कट, अप्पर कट, लेट कट आणि आता हा अत्यंत सुंदर लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह, जबरदस्त फटका. इथे 4 चौकार एका षटकातून आलेले आहेत आणि मोईन खान आता सुसाट निघालेला आहे. कदाचित तो समृद्धी महामार्गावर राईड करत असावा, एवढा स्पीड या षटकामध्ये निश्चित पकडलेला. पहिल्या षटकामध्ये थोडेसे बॅकफुट वरती होते, तिथे अंकितने प्रभाव टाकला होता, मात्र ओम पांडेवरती मोईन खान प्रभावशाली. पुन्हा एकदा तितकाच सुंदर, तिथेच जो पहिला फटका मारला होता तिथेच दुसरा खणखणीत चौकार. 5 चौकार या षटकातून धावांचा पडलेला मुसळधार पाऊस. थँक्यू डीजे. अतिशय दर्जेदार नेतृत्वक फटकेबाजी काय असते त्याचा नमुना पेश करत असताना मोईन खान. आणि मला आठवतं विश्वजित ठाकूर विरुद्ध गोब्यामध्ये रजत कुडाळकरनं 6 खणखणीत चौकार टोटवले होते. इथे 5 खणखणीत दणदणीत कडकडीत चौकार आहेत आणि अप्पर कट, त्यानंतर लॉफ्ट ज्या पद्धतीनं मिडऑफच्या डोक्यावर केलं होतं, इनफिल्डवरून ओव्हर द टॉप खूप सुंदर बॅटिंग केले. आणि आता या सामन्यामध्ये धावांचा वेग वाढलाय. पावनपेच्या षटकामध्ये 27 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. करंट रन रेट 13.5 आहे. याचा अर्थ एबी सामर्थ्य मालेगावची सुरुवात अगदी स्वप्नबद्ध झाली. अनेक वेळा अशी कामगिरी झालेली आहे. अजित आगरकरला लान्स क्लुजनरने 6 मारले होते, आठवत असतील तुम्हाला, मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर. आणि अनेक वेळा असे फटकेबाजी होते, मात्र जो क्लास दाखवलाय मोईन खाननं तो जबरदस्त होता. स्क्वेअर कट, अप्पर कट, लेट कट आणि त्यानंतर लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह, कमालीचे फटके होते. 2 फटके तिथे ठोकले, जिथे दरी आहे, जिथे क्षेत्ररक्षक नाही आहे तिथे मारलेले फटके होते. पुन्हा एकदा अंकित, नव्या ओव्हरची सुरुवात. उजव्याच्या बाहेर स्क्वेअर कट केला, चेंडू अडवलाय तिथे कव्हर मध्ये, क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट कव्हर वरती 1 धाव इथून प्राप्त होणार आहे. आणि फलकावरती धावांची संख्या वाढते, 28 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. एबी सामर्थ, मालेगाव. अरे जे इसका जिक्र मैंने किया था, जब एक बल्लेबाज फॉर्म में तो उनको ज्यादा स्ट्राइक देना चाहिए. और प्रोफेशनल खिलाड़ी देखिए, रवि आयरे बहुत ही बड़े खिलाड़ी, लेकिन वो नॉन स्ट्राइकर इनकी तरफ चले गए सिंगल लेके, और मौका दिया बल्लेबाज मोइन को बल्लेबाजी करने के लिए. मोइन खान 21 पर खेल रहे, 7 गेंदों का सामना किया है, लाजवाब बल्लेबाजी कर रहे. अंकित फ्रंटलाइन गेंदबाज है, मातुश्री 11 हडप टीम के. स्ट्राइकर पर बल्लेबाज तैयार, लेफ्ट हैंडर बल्लेबाज है. फ्लैंक टिप पॉइंट, एक कवर पर खिलाड़ी मौजूद है, एक खिलाड़ी लॉन्ग अप पर यहां मौजूद. गति परिवर्तन किया गया तो ऑनसाइड पर खेल दिया, खड़े खड़े गेंद को वाइड स्ट्रोकर पर गेंद को फील्ड किया जाएगा. 1 रन के ऊपर संतुष्ट. अब दोनों बल्लेबाज स्ट्राइक रोटेट करें, क्योंकि अब सारे खिलाड़ी बाउंड्री लाइन पर भी है, तो ये देखते हुए ज्यादा जोखिम भरे रन नहीं ले रहे. स्कोर 29 2 विकेट के नुकसान पर. निश्चित गती परिवर्तन करतोय अंकित आणि त्यामुळेच तो प्रभावी ठरतोय. पहिल्या षटकामध्ये 2 विकेट त्याने काढला होता. इथे सुद्धा स्लोवर 1 चेंडू टाकला होता आणि निश्चित मोईन खान समोर तो एक मोठ्या फटकेच्या मूड मध्ये होता. त्याला मात्र बॅट आखडती घ्यावी लागली, फटका आवरता घ्यावा लागला. अखेर मिड विकेटला 2 धाव, 1 धाव निश्चित प्राप्त झालेली आहे. यस फटका खराब आहे, मात्र कोण क्षेत्ररक्षक पोहोचणार. वाईडिश मिड ऑन पर्यंत पोहोचलेला आहे आणि फलंदाज क्रमांक 3 इथे होईल बाद होणारा फलंदाज रवी आहिरे. प्राइस दिस विकेट है. अंकित पहले ओवर में इन्होंने रन जरूर दिए थे, लेकिन इस ओवर में देखिए गति परिवर्तन कर रहे हैं, ज्यादा गति नहीं दे रहे. ऑन साइड पर खेलना चाहते थे, मिस स्ट्रोक था, मिड ऑफ से मिड ऑन की तरफ फील्डर को आना पड़ा और बहुत ही अच्छा कैच. गेंद के ऊपर निगाहें, डबल विंडो में देखिए क्या हुआ था. जिस तरह से ये ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद शफल के आंसर पर खेलना चाह रहे थे, गेंदबाज ने कहा कैच इट. मिड ऑफ के खिलाड़ी बहुत तेजी के साथ चले गए और रवि आयरे निराश, गेंदबाज अंकित बहुत खुश. ये अच्छा कैच था, बहुत अच्छा कैच था. मिड ऑफ से मिड ऑन की तरफ जाना है, गेंद के ऊपर निगाहें रखना और फ्रंट में कैच लेना है, तो बहुत ही शानदार कैच लिया गया. चेंडू हातात कसा पकडतोय तुम्ही बघा. पहिल्यांदा 2 बोटात पकडला होता, अंगठा खाली होता. आता मागचा जो चेंडू टाकला होता त्यानं करंगळी वरती दिसत होती आणि काय कमालीची गोलंदाजी. तो बोट फिरवतो चेंडूवरून आणि त्याची पकड निश्चित प्रकारे चेंडूवरची बघणं आता आपल्यालाही महत्वाचं ठरलं. हो उजव्याच्या बाहेर जाणारा चेंडू रिव्हर्स खेळायचा होता. निलेश शिंगवलेला व्हेरी फर्स्ट बॉल. अंकित सारख्या गोलंदाजासमोर पहिला बॉल रिव्हर्स खेळायची डेअरिंग करतोय निलेश शिंगवले. कमालीचा फलंदाज आहे. 30 धावा मिळतील 3 गड्याच्या मोबदल्यात. और तारीफ करने होगी अंकित की, बहुत ही बढ़िया गेंदबाजी कर रहे. पहले इन्होंने टर्न किया था, लेग ब्रेक किया था, गति परिवर्तन किया था, अब जाकर वो तेज गेंद थी
क्योंकि नए बैटर हैं और ये शॉट अच्छा नहीं था बैटर का। नीलेश इंगवले बहुत बेहतरीन खिलाड़ी जरूर है, स्कोर 30 रन 3 विकेट के नुकसान पर। ऑफ टाइम के बाद वाइड यॉर्कर, लाजवाब गेंदबाजी अंकित द्वारा। पहले ओवर में उनके खिलाफ बिल्कुल रन बने, लेकिन इस मैच में दूसरे ओवर में जबरदस्त गेंदबाजी वाइड का इशारा अंपायर ने किया है। तीसरा ओवर स्कोर 31 3 विकेट के नुकसान पर। सदवी गेंदबाजी अंकित द्वारा इस मुकाबले में। धावा प्रत्येक वेळेस अडवलेल्या आहेत अंकितनं। दुसऱ्या षटकामध्ये ओम पांडे मागणं ठरला होता, मात्र दोन्ही षटकांमध्ये अंकितनं धावा अडवल्यात। 8 धावा खर्च करत 3 विकेट अंकित च्या नावावरती आहेत आणि त्यामुळेच तिसऱ्या षटकामध्ये 31 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये बी सामर्थ मालेगाव। स्लोवर वन निलेश इंगवलेने येऊ दिला बॅट पर्यंत, चेंडू पुल करण्याचा प्रयत्न होता, जमिनीच्या समांतर जाईल, मिड विकेट वरती क्षेत्ररक्षक आहे। 1 धाव आणि याबरोबरच षटकाची सांगता होईल। खूप चांगलं षटक आहे, वार केला जातोय, पलटवार देखील केला जातोय, उलथा पालत बघायला मिळते। पहिल्या षटकामध्ये आघाडी होती इथे मातोश्री संघाची, दुसऱ्या षटकामध्ये कमालीची फलंदाजी मोईन खान कडून, तर तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा अंकितचं वर्चस्व। तर अशीच मॅच पुढे जाणार आहे। पुढच्या 3 षटकांमध्ये आपल्या पुढे काय वाढून ठेवलंय हे नाही कुणी अंदाज करू शकत। अशी एक जबरदस्त मॅच मला वाटतं आजच्या रात्रीमध्ये प्रेक्षकांची भरपूर मजा येणार आहे, कारण त्यांच्या पुढे मेजबानी आहे। एबी सामर्थ्य मालेगाव 32 वर 3। अंकित की बात करें तो 2 ओवर 9 रन 3 विकेट। पिछले मैच में पांडे साहब ने 3 विकेट लिए थे, उनका बॉलिंग विश्लेषण था 2 ओवर 13 रन और 3 शिकार। बहुत बढ़िया गेंदबाजी अंकित द्वारा। और अच्छी बात क्या है, जब पांडे के खिलाफ ओ पांडे के पहले ओवर में 20 रन आए हैं, तो उसके बाद में अंकित ने रनों पर अंकुश भी लगाया और विकेट प्राप्त किए हैं। तो यहाँ हीरो बदल रहे, क्योंकि पिछले मैच में गेम चेंजर खिलाड़ी ओम थे और उस वक्त अंकित ने 2 विकेट चटकाए थे। अब इस मैच में 3 विकेट, कुल मिलाकर 2 मैच में 5 विकेट इन्होंने चटकाए हैं। नीलेश इंगवले के ऊपर भी निगाह रहेगी। 32 रन 3 विकेट के नुकसान पर एबी सामर्थ्य मालेगांव। 14 मिनट और 10 सेकंड का समय आपके पास बचा हुआ है। गेंदबाजी करेगा गेंदबाज अपनी बॉडी मार्क पर। डबल विंडो पे आप देख सकते हैं प्रथम स्पोर्ट पर गेंदबाजी करेगा गेंदबाज ओम पांडे, सामना करने के लिए नीलेश इंगवले। समय ज्यादा नहीं जाना चाहिए। गोलंदाजीमध्ये काहीसा बदल केलेला आहे। पहिल्यांदा ओम पांडेच्या हातामध्ये चेंडू सोपवला होता, मात्र काहीतरी चर्चा झाली तिथे संघनायक नितीन वाकळे आणि मला वाटतं तुषार रणदिवे दोघांमध्ये, आणि त्यानंतर गोलंदाजीमध्ये बदल केलेला आहे। काय ही मोमेंट कशी काम करेल हे बघूयात। चौथ्या षटकाची सुरुवात आणि उंच फटका, क्षेत्ररक्षक तिथे दोघं आहेत आणि दोघांच्या मध्ये चेंडू पडतोय। जीवदान प्राप्त होते निलेश इंगवलेला। निश्चित मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता। 2 धावा निलेश इंगवले इथून पूर्ण करू शकतो आणि फलकावरती 34 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये बी सामर्थ्य मालेगाव। नीलेश इंगवले के ऊपर में दारोमदार रहेगा, बहुत ही महत्वपूर्ण खिलाड़ी है। शीर्षक चैंपियन ट्रॉफी में मैन ऑफ द सीरीज खिलाड़ी रहे थे। स्कोर 32 3 विकेट के नुकसान पर, और इसी रफ्तार के साथ आप चलते रहे तो अनुमानित स्कोर 65 दिखाई दे रहा है। मोइन खान 22 पर खेल रहे, नीलेश इंगवले ऑन स्ट्राइक। ऑन सर पर खेलना चाहते थे, टप्पा बिल्कुल बहुत ही बढ़िया और शफल ज्यादा हुए थे, टेलीग्राम मिल गया था गेंदबाज को। स्कोर 36 रन 3 विकेट के नुकसान पर है। बढ़िया गेंदबाज, पिछला ओवर अच्छा साबित हुआ और उसका परिणाम देखें, इस ओवर में ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दे रहे गेंदबाज। इथे आपण बघतोय निलेश इंगवलेला अधिक उंची अपेक्षित होती, त्याला चेंडू खाली राहिला आणि त्यामुळे स्क्वेअर लेगला उचलण्याचा प्रयत्न निश्चित प्रकारे अपयशी ठरला। अनिकेत गोलंदाजी मार्कवरती 2 चेंडू आतापर्यंत, पुन्हा इथे बाउन्स मिळालेला आहे, मात्र फसलेला फटका आहे। क्षेत्ररक्षक तिथे लांबून येणारा एकच धाव प्राप्त होऊ शकते आणि फलकावरती धावांची नोंद होईल। 37 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये। नीलेश इंगवले एक बहुत ही महत्वपूर्ण खिलाड़ी है, बहुत शानदार बल्लेबाजी भी करते हैं, लेकिन आज उनका रंग जो है ना थोड़ा फीका फीका लग रहा है। क्रिकेट में जब सीजन का आगाज हुआ है तो फॉर्म में आना बहुत जरूरी। अनिकेत गेंदबाजी करे, 3 गेंदों में 5 रन। स्कोर 37 3 विकेट के नुकसान पर एबी सामर्थ्य मालेगांव। मोइन खान एक बहुत उम्दा पारी, 9 गेंदों में 22 रन बनाए हैं और 1 ओवर में 5 लगातार चौके जड़ने का कारनामा भी इन्होंने किया है। इस ओवर की अगली गेंद अनिकेत और सर पर देखो माके खेलना चाह रहे थे, इस बार बल्ले को गेंद लगी, उनके पैर के तरफ चली गया और उसके बाद में पॉइंट पर गेंद को फील्ड किया गया। मोइन खान यहां से नॉन स्ट्राइकर इनकी तरफ चले गए। चौथा ओवर है एबी सामर्थ्य 38 3 विकेट के नुकसान पर।
निश्चित अनिकेतला गोलंदाजीला आणण्याची जी चाल आहे मला माहित नाही ती कोणी रचली असेल, परंतु शेवटच्या क्षणी त्यांनी निर्णय घेतला, ओमला हटवलं आणि अनिकेतला उभं केलं. तर पहिल्या 4 चेंडूमध्ये खूप चांगली गोलंदाजी राहिली. फक्त 6 धावा आहे तिथे. ना निलेश ना मोईन कोणीच मोठा फटका देऊ शकलेला नाहीये. पुन्हा एकदा लेंथ बॉल, शेवटच्या क्षणी बॅटचा संपर्क येतोय आणि अखेरच्या क्षणांमध्ये इथे एक कनेक्शन झाल्यामुळं धोका टळलेला असं मी म्हणेल. पण एकच धाव इथे मिळणार आहे. अनिकेतनं इथे दोन्ही आक्रमकांना रोखलेलं आहे. तुम्ही बघितलं होतं सुरुवातीला मोईन खान इतका ओम पांडेच्या विरोधात आक्रमक खेळला, 5 चौकार त्याने मारले, पण त्याच्यानंतर 4 चेंडूमध्ये तो फक्त 3 धावा घेऊ शकलेला आहे. 39 वर 3. सुंदर गेंदबाजी का प्रदर्शन अनिकेत द्वारा. और फाइन लेग पर खिलाड़ी लपक लिया कैच. मोइन खान बैक टू द पेविलियन. अनिकेत ने इस मुकाबले में शिकार किया है. बहुत बड़ी सफलता. सेट बल्लेबाज बैक टू द पेविलियन चले गए. चांगलं नेतृत्व हे अत्यंत महत्वाचं असतं आणि इथे बघितलं आपण दुसऱ्या षटकामध्ये ओम पांडेच्या गोलंदाजीवरती धावा आल्या होत्या. अनिकेतला तिथं आणलंय आणि काय यशस्वी गोलंदाजी राहिली अनिकेतची. पहिल्या 5 चेंडूवरती फलंदाजांना जेरीस आणलं आणि 6व्या चेंडूवरती मोईन खानला झेलबाद केलं. कमालीचा गोलंदाज. पुन्हा एकदा इथे मातोश्री हडपसर संघ मॅच मध्ये परत येण्याची चिन्ह तयार झालेली आहे. क्रुशियल मुकाबला. काफी सारे दर्शक ये टूर्नामेंट देख रहे हैं प्रथम स्पोर्ट पर. एबी सामर्थ्य मालेगांव और मातोश्री 11 हडपसर के बीच आज के दिन का बहुत बड़ा मुकाबला. सिक्का उछला, मातोश्री के पक्ष पे गिरा. इन्होंने कहा कि हम गेंदबाजी करेंगे और एबी सामर्थ्य को न्योता दिया गया था बल्लेबाजी करने के लिए. 39 for 4. 4 ओवर का खेल समाप्त. अंकित का सफल ओवर है. इस ओवर में एक बहुत ही महत्वपूर्ण सफलता और 7 रन इन्होंने खर्च किए हैं. पहली पारी आप देख रहे हैं एबी सामर्थ्य मालेगांव टीम की. आफ्टर कंप्लीशन ऑफ 4 ओवर नाउ स्कोर 39 for 4. गेंदबाजी में अब मौका मिलेगा. पुन्हा एकदा वैभव जाधव फलंदाजीसाठी आलेला आहे. मागच्या मॅच मध्ये शेवटच्या षटकामध्ये वैभव जाधवनं काय कमालीची फलंदाजी केली होती निलेश शिंगवले समोर. हो निलेश शिंगवलेचा अत्यंत पॉवरफुल जबरदस्त फटका आणि मिळतायत 6 धावा. सचिन ढवळे सरांचे अत्यंत जवळचे मित्र सन्माननीय सागर तुपे सरांचं आगमन झालेलं आहे. प्रजापती सरांची देखील उपस्थिती लाभते. दोन्ही अतिथींचं सचिन ढवळे मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमी सचिन ढवळे फाउंडेशनच्या वतीनं मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत. कुछ देर की खामोशी थी, कानों में फिर से शोर आएगा. तुम्हारा तो सिर्फ वक्त था, हमारा दौर आएगा. नीलेश शिंगवले ने घुमा के गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया. खूबसूरत स्ट्रोक था. बहुत संघर्ष करने के बाद ये शॉट इन्होंने खेला है. 7 गेंदों में 13 रन स्कोर. 45 विकेट के नुकसान पर 5वां ओवर प्रगति पर है आकाश झा, जिनके खिलाफ बेहतरीन स्ट्रोक शॉर्ट पिच गेंद थी. उनके सर की तरफ आ रही थी. बल्लेबाज बैकफुट पर तैयार थे. बॉडी को रोल किया गया और गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया. इस सिक्सर के साथ नीलेश इंगौले का कॉन्फिडेंस जरूर बढ़ने वाला है. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज आकाश झा मातोश्री 11 के बहुत महत्वपूर्ण गेंदबाज है. कॉम्पैक्ट से गेंदबाजी हो रही है और कुछ देर के लिए खेल रुका हुआ है. 45 for 4. 5वां ओवर प्रगति पर है. इसी रफ्तार के साथ नरेश जी अगर चलते रहे तो स्कोर अनुमानित स्कोर 61 दिखाई दे रहा है. क्या इससे बेहतर करना चाहेंगे बल्लेबाज? नाही करावाच लागेल, कारण 75 धावा 70 धावा 80 धावा या खेळपट्टीवरती पुरेशा ठरलेल्या नाहीत भरपूर संघांना. अर्थात दोन्ही संघाकडे खूप चांगले गोलंदाजी युनिट आहे, पण 61 पेक्षा पुढे जावंच लागेल इथे, तर गोलंदाजांना अधिकचं बळ मिळणार आहे. आकाश झाच्या पहिल्या चेंडूवरती षटकार दाखवलाय निलेश शिंगवलेनं. आकाश झाने मागच्या षटकामध्ये थोडासा तो प्रभावहीन ठरला होता, मात्र या सामन्यामध्ये त्याला नो बॉल इथे येणार आहे आणि पुन्हा एकदा 6 धावा अधिक 1 7 धावा पहिल्या चेंडूवरती आपण बघणार आहोत. आकाश झा अधिक प्रभावी कामगिरीसाठी आकाश झाला आता अधिक मेहनत करावी लागणार आहे.
पाहायचे निलेश शिंगवले सारखा आक्रमक खेळाडू आहे, तो पुणे जिल्ह्यातलाच आहे. या मैदानामध्ये NB ट्रॉफी मध्ये देखील निलेश शिंगवलेने आपला परफॉर्मन्स दिलेला आहे, त्यामुळे हे मैदान त्याच्यासाठी नवीन नाही आहे. अनेक टुर्नामेंट्स या मैदानामध्ये सातत्याने होत असतात आणि त्यामुळेच निलेश शिंगवले इथे अधिक प्रभावी ठरला पाहिजे. AB सामर्थ्य मालेगाव संघासाठी हे अत्यंत गरजेचं असेल. तर बघूया, आकाश झा पुन्हा एकदा तयार होईल, निलेश शिंगवले पुन्हा एकदा तयार होईल. नॉर्थ सायकिलला वैभव जाधव आहे आणि वैभवच्या फलंदाजीतून सुद्धा अनेक मोठे धावांचे तुषार बघायचेत आम्हाला. उजव्याच्या बाहेर लेंथ बॉल टाकला होता, मोठा फटक्याच्या तयारीत होता निलेश, मात्र कनेक्शन मिळालं नाही, इथे धावा येणार नाहीत. तर बघूया आपण धावफलक काय दाखवतोय. तर दिनेश शिंगवले स्ट्राइक, ज्यादा चप्पलों के गेंद को खेलना चाह रहे थे, फॉलिंग स्विप करने की कोशिश, लेकिन बात नहीं बनी. आकाश झा कमबैक कर रहे हैं, इनके खिलाफ हमला जरूर हुआ, लेकिन उसके बाद में ये अच्छी गेंद थी, बेहतरीन लाइन, एक बुल शॉट खेला गया था बैटर द्वारा, नीरज शिंगवले द्वारा, लेकिन उसके बाद नीरज जी कमाल की गेंदबाजी, अच्छा पुनरागमन आकाश झा का. निश्चित दोन्ही चेंडू अप्रतिम आलेले आहेत. परत एकदा आकाश लोअर फुल टॉस कव्हर्स मध्ये चेंडू आहे, गॅप मोठा आहे तिथे, क्षेत्ररक्षक प्रयत्नाची पराकाष्ठा करेल, मात्र अडवण्यामध्ये यश मिळतंय. 2 धावा 3 धावा इथे मिळत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोघांनी दाखवली. 1 धाव क्षेत्ररक्षकाने देखील सेव्ह केलेली आहे आणि निश्चित चांगलं क्रिकेट बघायला मिळालं. चेंडू चांगला, बॉल चांगला, क्षेत्ररक्षक चांगलं आणि रनिंग बिटवीन द विकेट ती निश्चित चांगली. 47 4 गडी बाद. जी हाँ, ओवरऑल अगर देखें तो बहुत ही बेहतर क्रिकेट मैदान के, तो बेहतरीन क्रिकेट मैं जरूर कहूंगा. आकाश झा के इस ओवर में 3 गेंदों में 10 रन, द स्कोर 47 फॉर 4. 5वां ओवर प्रगति पर है. वैभव जाधव बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, इस बार गेंदबाज भाग रहे, 2 खिलाड़ी भाग रहे, और ये क्या तीसरे प्रयास में लिया गया. आकाश झा अब जगलर अच्छा बन सकते हैं और वैभव की पारी समाप्त. AB सामर्थ्य के उम्मीदों को 5वां झटका. प्रत्येक खेळाडूला प्रत्येक सामन्यामध्येच यश मिळेल याची शाश्वती नसते. मागच्या सामन्यामध्ये ताबडतोड फलंदाजी करणारा वैभव जाधव या सामन्यामध्ये मात्र लवकरच मागे परतलेला आहे. तर मागच्या सामन्यामध्ये लवकर परतलेला निलेश शिंगवलेच्या बॅटमधून आता धावांचा रतीब सुरू झालेला आहे. आकाश झा के खिलाफ रन बने थे, लेकिन इस मैच में इन्होंने बहुत बढ़िया, क्योंकि एक बड़ा स्ट्रोक आने के बाद कमबैक किया है. अब ये कमबैक है या वेलकम बैक, ये तो आने वाला समय बताएगा, जिससे से ये जगलर अच्छा बन सकते. 1 2 3 तीसरे प्रयास में ये कैच लपक लिया गया था. वैभव थोड़ा चेहरे पर मुस्कुराहट है, लेकिन इस मैच में थोड़ा निराश रहेंगे. एक गोष्ट असते की फलंदाजांनी ताबडतोड मैदानामध्ये येणं गरजेचं आहे. 30 यार्ड सर्कल मध्येच एकमेकांनी क्रॉस करणं अपेक्षित आहे. 47 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये 5वं षटक मैदानामध्ये सुरू. बॉबी भालेराव आणि निलेश शिंगवले ही जोडी मैदानामध्ये आता फलंदाजी करणार आहे. स्ट्राईक एंडवरती बॉबी भालेराव असेल. आकाशचा एक यश जरूर प्राप्त होते. पहिल्या चेंडूमध्ये नो बॉल आणि षटकार. 7 धावा आल्या होत्या. तिथून पुढे 6 चेंडू टाकायचं प्रेशर होतं, मात्र काय जबरदस्त हँडल केले. उजव्याच्या बाहेर चेंडू आहे, फॉलो करायचा प्रयत्न करतोय फलंदाज, मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. चांगला चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. 47 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये 5वं षटक मैदानामध्ये सुरू असताना आकाश झा. बहुत ही बढ़िया गेंदबाजी. 5 गेंदों में 10 रन 1 विकेट. कुणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणार भाव. मैदानावरती अतिशय दर्जेदार कामगिरी करत असताना बॉबी भालेराव, चेंडू सीमा पार, चौकार. बॉबी भालेरावच्या बॅटमधनं कडकडीत चौकार. खूप लवकर जागा बनवली होती. जणू काही त्याला माहित होतं अगोदरच. आकाश झाने त्याच्या कानात सांगितलेलं असावं की मी तुला मधल्या इष्टीवरती चेंडू टाकणार आहे, लेन टाकणार आहे. त्याने खूप लवकर जागा बनवली होती आणि त्यानंतर खूप सुंदर फटका स्क्वेअर लेगला आपल्याला बघायला मिळाला. एक टप्पा घेत चेंडू सीमारेषेच्या बाहेर, एक खणखणीत चौकार. तर 5 षटकांचा खेळ याबरोबरच इथे पूर्ण होणार आहे आणि 51 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 षटकाच्या समाप्तीनंतर AB सामर्थ्य मालेगाव शेवटचं षटक मैदानामध्ये टाकलं जाईल. आणि आता मला वाटतंय ओम पांडे येऊ शकतो त्या एंड कडून. त्याला मगाशी हटवलं होतं, तिथे अनिकेतला आणलं होतं आणि आता शेवटच्या षटकाची जबाबदारी ओम पांडेवर. अनिकेत के लिए बहुत ही महत्वपूर्ण ओवर है. पहले ओवर में केवल 5 रन दिए थे, सदी भी गेंदबाजी की थी.
लो पुल टॉस के ऑन साइड पर खेलते स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात है। गेंद को फील्ड जरूर किया जाएगा, 1 रन लेने का अवसर है। सिंगल के साथ स्कोर अब फिलहाल आगे बढ़ता हुआ। छठा ओव्हर 52 रन 5 विकेट के नुकसान पर। यशस्वी गोलंदाजाला पुढे अजून एक षटक देण्याचा निर्णय संघनायकाचा आणि या मुवमेंट असतात क्रिकेटच्या मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघनायकाच्या डोक्यात ते असणं गरजेचं आहे। अनिकेतला त्याने आणलं, तो यशस्वी ठरला। पुन्हा एकदा अनिकेतवरती विश्वास ठेवलाय। यावेळेस मोठा फटक्याच्या तयारीत होता फलंदाज बॉबी, मात्र खूप वेगात चेंडू आला, फटका खेळ पूर्णही करता आला नाही आणि 1 धाव मात्र तिथे प्राप्त होणार आहे। फलकावरती 53 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये एबी सामर्थ। नरेश शिंगवले 15 पर खेल रहे, 11 गेंदों का सामना किया। बॉबी बालेराव की बात करें तो 5 पर बल्लेबाजी करे और अनिकेत का पहला ओवर कामयाब रहा था। टपकाती गेंद नीचे रही है और नीलेश शिंगवले बॉल रिलीज करने से पहले 5वें स्टंप की तरफ आए थे और डीप इन द क्रीज जाके ऑन साइड पर खेलना चाह रहे थे। ये बहुत अच्छी गेंदबाजी अनिकेत द्वारा, सुंदर गेंदबाजी का प्रदर्शन स्लॉक ओवर में। बॅट स्विंग आपण पाहिला असेल तर किती जोरात बॅट, सगळी शक्ती एकवटून फलंदाज फटकेबाजी करतात। क्रिकेट खेळणं एवढं सोपं नाही राहिलेलं। तुम्ही लेदर बॉल क्रिकेट खेळाल तर तुमच्याकडे टायमिंग महत्वाचं असतं, मात्र टेनिस क्रिकेटमध्ये ताकद लावावी लागते आणि इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि यास तिसऱ्या पंचांकडे जातील अक्षय निर्मल सर। बॅट्समनला निश्चितच या ठिकाणी शक्तीचा वापर करावा लागेल, चांगलं तंत्र पण तितकंच महत्वाचं। दुसऱ्या बाजूला गोलंदाजाला शक्ती आणि युक्तीचा ताळमेळ घालावा लागतो गोलंदाजी करत असताना। धावसंख्या 53, 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। आता बघूया टीव्ही अंपायरचा काय सिग्नल येतोय। निलेश शिंगवलेने एक चांगला फटका, दर्जेदार फटका खेळला होता, तेव्हा वाटलं होतं की आता तो रंगात आलाय, परंतु त्यानंतर अनिकेतकडनं अतिशय टिचून मारा केला गेलाय, सुरेख कामगिरी केली आणि त्याचा 2 षटकाचा स्पेल जो आहे ना, तो प्रतिस्पर्धी संघावरती या ठिकाणी थोडासा डोकेदुखी ठरतोय। कुरगुडी करण्याचे काम अनिकेतनं या षटकात निश्चितच केलेलं आहे। चांगली गोलंदाजी राहिली अनिकेत कडून, कारण ओम पांडे अपयशी ठरल्यानंतर कोण पुढे येणार हा एक प्रश्न होता। त्याचं उत्तर नितीन वाकळेने काढलं अनिकेत आणि ते यशस्वी ठरलेलं आहे। हे महत्वाचं असतं। एखादा गोलंदाज अपयशी ठरत असेल तर तुमच्याकडे ऑप्शन असणं गरजेचं आहे आणि अनिकेतने योग्य वेळी येऊन संघाला मोठी मदत दिलेली आहे, मोठी मदत केलेली आहे आणि त्यामुळेच एबी सामर्थ्यला 6व्या षटकामध्ये 53 वरती अडवण्यात यशस्वी ठरतायत इथे मातोश्री हडप सर। एक चांगलं कॉन्टेस्ट आहे दोन्ही संघांमध्ये, विशेष म्हणजे युवा खेळाडू आहेत। आजही आपण बघतो की ऑल इंडिया ओपनच्या फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा एक अपकमिंग स्टारसाठी खूप मोठा कॉन्फिडन्स देणारी स्पर्धा आहे, कारण इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला तुमच्या ताकदीच्या संघांबरोबर खेळायला मिळते, हे जास्त महत्वाचं आहे। इथे पायच्या एष्ट्या उद्ध्वस्त केल्यात, त्यावेळेस फलंदाज कुठे तर निश्चितच आउट ऑफ क्रीज आहे तो आणि जावं लागेल, त्याला मागे जावं लागेल, फलंदाज बाद होणार आहे। अजून एक धक्का, 6वा फलंदाज इथे बाद होतोय। बॉबी बालेराव 5 रन बनाए, 3 गेंदों का सामना किया। अनिकेत का यह जबरदस्त ओवर है और नीलेश इंगोले के ऊपर अब सबकी निगाह रहेगी वो किस तरह से फिनिश करेंगे, क्योंकि 2 गेंदें हैं और 2 गेंदों में एक भी बड़ा स्ट्रोक आता है तो आप 60 के पार जा सकते हैं। और दुनिया दृष्टि में रात के समय में अगर आप ये टूर्नामेंट खेल रहे हैं तो 90 रन या 80 रन बनेंगे तो एक तरफा मुकाबला होगा, लेकिन अगर 60 के ऊपर स्कोर जाएगा तो एक बेहतर मुकाबला बाद में देखने का मौका दर्शकों को मिल सकता है। उड़ास पार की तरफ स्क्वायर लेग बॉल की तरफ खिलाड़ी है, लेकिन खिलाड़ी बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने। दर्शक स्ट्रोक दिनेश शिंगवले का सिक्सर। निलेश शिंगवलेचा तो स्ट्रॉंग झोन आहे, स्क्वेअर लेगला तो इतका सुंदर खेळतो आणि 2 षटकार त्याने तिथेच खेळलेले आहेत। त्याच्या स्ट्रेंथ वरती बॉल आला की तो बॉलला सोडत नाही। आजही त्याने त्याची ताकद, त्याची क्षमता इथे पुन्हा एकदा या स्टेडियमला परिचय देताना बघायचं। एका षटकाराबरोबर 60 धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये या षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत। अनिकेत समोर निलेश शिंगवले, शेवटचा चेंडू असेल या डावातला, प्रभावी राहिला अनिकेत आतापर्यंत, केवळ 14 धावा। परत एकदा उंच फटका खेळलेला आहे, दरी तिथे मोठी आहे आणि चेंडूचा टॉस देखील मोठा आहे। 2 धावा इथे मिळतील निलेश शिंगवलेला। तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे, मात्र ही धाव पूर्ण होणार नाही, तर एक फलंदाज गमवावा लागेल
6 षटकांचा खेळ संपेल. फलकावरती 62 धावा, 7 गड्याच्या मोबदल्यामध्ये एबी सामर्थ्य मालेगाव आणि विजयासाठी 63 धावांचं आव्हान असेल मातोश्री हडपसर संघासमोर. जयेश विशाल शेखर 11 टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूंगा टॉस के लिए आइए. लक्ष्य एकेडमी पुणे, त्याचबरोबर शेखर, जयेश विशाल 11 टीमचे कॅप्टन. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचे. लक्ष्य अकॅडमी पुणे, जयेश विशाल शेखर 11 संघाचे कॅप्टन. टॉस साठी या ठिकाणी दोन्ही संघाचे कॅप्टन यायचे आहे. महत्वाचा सामना. यानंतर पुन्हा एकदा ज्यांनी इंटरनॅशनल मॅचेस केलेल्या आहेत, IPL मध्ये त्यांचा आवाज आपण ऐकलेला आहे. त्याचबरोबर कबड्डीच्या खेळाच्या माध्यमातून आपण त्यांना ऐकलंय. खो खो अल्टिमेट खो खो साठी त्यांचा आवाज. आणि मराठी म्हटल्यानंतर लगेच अनेक व्हिडिओ ज्यांचे व्हायरल आहेत सध्या इंस्टाग्राम वरती. कुणाल जाते सर आणि त्याचबरोबर आपल्या एका बाजूला हिंदीमधून सलीम भाई यांचा आवाज मायक्रोफोन वरती आपण ऐकणार आहोत. सलीम भाई देखील अनेक वेगवेगळ्या व्यावसायिक स्पर्धा देखील करतात. त्यांचेही या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत आहे. 2 समालोचक येतील या ठिकाणी कॉम्बॉक्स मध्ये. तर दुसऱ्या बाजूला टॉस देखील केला जाणार आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन. अतिशय महत्वाचा सामना. लक्ष्य अकॅडमी आणि त्याचबरोबर शेखर उत्तम शेळके, जयेश हरेश्वर घरत आणि विशाल दादा वसंत कांबळे यांच्या नावाने सध्या एक टीम मैदानावरती खेळते. लक्ष्य अकॅडमी पुणे संघाचा कॅप्टन आणि त्याचबरोबर शेखर, जयेश, विशाल दादा 11 संघाचा कॅप्टन. आपल्याला शेवटचा कॉल असेल. आपण टॉस साठी यायचे. लक्ष्य अकॅडमी पुणे, कॅप्टन प्लीज. शेखर, जयेश, विशाल दादा 11 संघाचे कॅप्टन. आपण टॉस साठी या. सागर तुपे, आदरणीय सागर तुपे साहेबांना विनंती, आपल्या शुभस्ते टॉस केला जाणार आहे. आपण टॉस बॉक्स मध्ये या. आदरणीय सागर तुपे. लक्ष्य अकॅडमी पुणे संघाचा कॅप्टन, विरोधी प्रतिस्पर्धी संघाचा कॅप्टन उपस्थित आहे. टॉस साठी यायचे. तुपे साहेबांना विनंती आहे, आपण या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये या. आपल्या शुभस्ते इथे टॉस केला जाणार आहे. सचिन ढवळे सरांचे परम मित्र देखील आहेत. चला, आघाडीचे फलंदाज मैदानावरती, आघाडीचे फलंदाज मैदानावरती या. त्याचबरोबर आदरणीय रवींद्र गायकवाड यांनाही विनंती, आपल्या शुभस्ते टॉस केला जाईल. It is a call. टेल आलेलं आहे. त्यामुळे आमचे दोन्ही मान्यवर, तुमचे मनापासून आभार. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. पुन्हा एकदा व्यासपीठावरती असतात बाबा. निर्णय अत्यंत महत्वाचा असेल, कारण पहिला सामना जेव्हा आपण पराभूत होतो त्यानंतर थोडासा आपण बघतो आत्मविश्वास खाली जात असतो. आणि अशा वेळेला हा मॅच खेळायचा आहे. करो या मरोबाला मॅच आहे. डिसिजन काय असेल? सर आम्ही गोलंदाजी करणार पहिले. कारण सर थोडे चेंजेस आहेत. मग अशा आम्हाला गोलंदाज थोडे कमी होते, आता चेंजेस आहेत. आता 2 जण आलेत, त्यामुळे गोलंदाजी करणार आम्ही सर. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतात. तुम्हाला या ठिकाणी बॅटिंगच करायची होती की तुम्हाला पण गोलंदाजी करायची होती? सर आम्ही पण गोलंदाजीच करणार होतो, पण आता थोडं मनाविरुद्ध झाले, बॅटिंग करायचे. तसं काही नाही. क्रिकेटमध्ये टॉस खूप इम्पॉर्टंट नाही आहे. जे फील्डवर होईल ते पाहू आता.
हा सामना तुमच्यासाठी अटीतटीचा असेल, निकराची झुंज द्यायची आहे. काय प्लॅन असेल? सर असा तर प्लॅन काहीच नाही आहे, पण आता मॅचमध्ये बघू. हा सामना जिंकणं महत्वाचं आहे, कारण इथे जर जिंकला तरच पुढे जाता येईल. काय रणनीती असणार आहे? यांना 50 रनमध्ये थांबवू आणि मॅच नक्की जिंकू आम्ही. पॉवर प्ले अतिशय महत्वाचा. तिथे तुम्ही किती विकेट घेणार आहे? एक 3 विकेट आणि एक 20 रनाच्या आत रोखू त्यांना. पॉवर प्ले मध्ये किती पॉवर लावणार आहात तुम्ही? सर पॉवर प्लेमध्ये आम्ही समजा न विकेट जाता 20 रन करायचं कोशिश करू. 3 विकेट घ्यायच्या आहेत. 20 धाबा इथे कॉमन आहेत. 20 धाबा यांना जर झाल्या तरी प्रॉब्लेम नाही, पण 3 विकेट घ्यायच्या आहेत. यांना 20 धाबा करायच्या आहेत, पण विकेट द्यायच्या नाही आहेत. हा पॉवर प्ले, हा पॉवर गेम आहे, पण तुम्हाला स्किल दाखवायला गेलं या मॅच मध्ये, कारण इथे निकराची झुंज असणार आहे. या मॅच मध्ये शेखर, जयेश, विशालदादा इलोनशंकर जिंकलाय टॉस, आणि महत्वाचं म्हणजे त्यांनी घेतलाय गोलंदाजी करण्याचा निर्णय. प्रतिस्पर्धी संघाला करायची आहे बॅटिंग. हा सामना अटीतटीचा असणार आहे. करूया बरोबर मॅच आपण बघणार आहोत. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. तिथे 2 दिग्गज समालोचक असतील. एका बाजूला कुणाल सर, दुसऱ्या बाजूला सलीम भाई. शुक्रिया सर जी. पहली गेंद पे देखिए तो स्वागत किया है शेखर कासिद का स्वैग के साथ में. बिल्कुल देखिए तो स्विच हिट की वजह से कमाल का चौका यहाँ पर अर्जित करते हुए ये ताकत है तुषार रणदीवे. अगर देखिए तो एसपी कॉलेज से शुरुआत की, पुणे के बेहतर खिलाड़ी है. पिछले मैच में 2 रनों पे आउट हुए थे, लेकिन इस समय देखिए बड़े मैच का बड़ा खिलाड़ी ओपनिंग पेयर पे आते हुए दासिक डाउन द ट्रैक, कदमों का इस्तेमाल किया है. इस बार भी संपर्क अच्छा है. एक्स्ट्रा कवर रीजन में खिलाड़ी मौजूद है. 2 का कॉल है, खतरा हो सकता है, लेकिन बहुत जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट बोथ ऑफ बैटर तुषार रणदीवे और ओमकार के बीच में. ये दोनों बहुत तेज है, यंग टैलेंटेड है, तो शायद है ना दोनों ही आंखों में इशारा हुआ. 2 रन यहाँ पर पूरे करते हुए 2 गेंदे 6 रन यहाँ पर. बेहतर शुरुआत की है तुषार रणदीवे ने इस मैच में. शेखर कासिद, ओहो बहुत ही करीबी बाल बचे यहाँ पर तुषार रणदीवे. शायद देखिए तो पहले गेंद पे स्विच हिट, वहां पर चौका आया, फिर से एक बार 2 आए. उसके बाद में तीसरी गेंद पे शेखर कासिद ने वापसी की है. 3 गेंदें अब तक हुई है. रनों तरफ देखेंगे तो एकमात्र 6 रन लगे बोर्ड के ऊपर. 33 गेंदें 57 चाहिए मुकाबला जीतने के लिए. ये मातो से 11 हड़प सर के लिए. और इस बार देखिए लो फुल टॉस गेंद, इस बार भी कांटेक्ट प्रॉपर हुआ है. अच्छा कांटेक्ट मिड विकेट के क्षेत्र में खिलाड़ी मौजूद है. मिलेगा एकमात्र सिंगल के साथ में स्ट्राइक रोटेट होगा. अब तक देखिए तो 4 गेंदें नॉन स्ट्राइक पे खड़े खिलाड़ी ओमकार को अब पहले मरतबा मौका मिला है. अब 7 रन 4 गेंदे. चांगली बॉलिंग तरी देखील मी म्हणेन शेखर काशीदची, कारण मागचा जो बॉल होता त्याने कमी गतीने टाकला होता. बरोबर बॉलवर बोट फिरवली होती. लेग स्पिनचा अंदाज होता. टीमचं नेतृत्व करतोय. सगळ्यात महत्वाचं म्हणजेच विकेट्स घ्याव्या लागतील पॉवर प्ले मध्ये, आणि त्या रणनीतीने सध्या त्याने गोलंदाजी सुरू केली आहे. रिक्वायरमेंट चांगला आहे, कारण अंडर फ्लड लाईट्स एवढी सोपं नाहीये 63 धावांचं टार्गेट. जी हाँ, इस समय देखिए पहला गेंद खेले थे, हेलीकॉप्टर शॉट उड़ाना चाहते थे, बल्ले पचे थे, गेंद आई नहीं है. डॉट गेंद यहाँ पर आती हुई. क्या जबरदस्त कमबैक किया इस खिलाड़ी ने शेखर कासिद. जानते हैं कि महत्वपूर्ण मुकाबला, ये मुकाबला अगर जीते हो तो आज के रात का अंतिम मुकाबला खेलने का मौका है. तो शायद यहाँ पर दिलजान से मेहनत करे. अगर ये मुकाबला हारते तो एक मुकाबला एक्स्ट्रा खेलना पड़ेगा, इसीलिए तो शायद यहाँ पर बेहतर कोशिश करते हुए शेखर कासिद. आखिरी गेंद इस ओवर की 7 रन. पहले गेंद पे चौका आने के बाद में इस बार भी सीधा खेला है, लेकिन वहां पर मिड ऑन के क्षेत्र में खिलाड़ी मौजूद है. डॉट गेंद के साथ में लगातार 2 डॉट गेंदे ओमकार ने. क्या गजब की वापसी कुणाल सर की है. पहले गेंद पे चौका आने के बाद में 5 गेंदों में मात्र 3 रन दिए. अफलातून गेंदबाजी. याच गोष्टीचा उल्लेख मी मगाशी करत होतो की नक्की चौका आलाय, परंतु त्याच्यानंतर जर तुम्ही त्याचं कमबॅक पाहिलं ना तर बॉलवर बरोबर बोट फिरवत होता. यॉर्कर टाकले त्याने, वेगाने टाकले, खांद्याचा वापर केला, आणि त्याचमुळे काशीद शेखरचं हे जे पहिलं षटक होतं ते खूपच महत्वपूर्ण राहिलं, कारण पॉवर प्ले मध्ये फक्त 7 धावा त्याने खर्च केल्यात. आणि प्रेक्षक पहा, थंडी आहे परंतु तरी देखील मोठ्या संख्येने ते आवर्जून उपस्थित असतात ही स्पर्धा पाहण्यासाठी. हे प्रेम आहे प्रेक्षकांचं, कारण प्रेक्षकांना माहिती आहे जरी आपण प्रथम स्पोर्ट्स मॅनेजमेंटच्या युट्यूब चॅनलवर ही स्पर्धा पाहू शकत असू घर बसल्या, तरी देखील मैदानामध्ये जाऊन सामने पाहण्याचा आनंद वेगळाच आहे, आणि तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय. स्माइल्स त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतात, आणि नक्कीच हे सगळे स्माइली फेसेस जे आहेत ना हे चर्चेमधले आहेत. सगळ्यांचं सहर्ष स्वागत. पहिलं षटक संपलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 7 धावा आहेत. नीलेश इंगोले आए गेंदबाजी मार पे. बल्लेबाजी में अच्छा काम किया, गेंदबाजी में अब प्रमोट किया है इनको. पिछले मैच में 1 ओवर, अब दूसरे ओवर लेकर ऑफ स्टंप की काफी बाहर. अतिरिक्त रनों के साथ में शुरुआत की है यहाँ पर
नीलेश सिंगोले ने। ये बैटल अच्छा रहेगा क्योंकि देखिए तो सजीव पुणे के हैं, एक दूसरे के साथ में बार बार खेलते हैं, तो शायद है ना इतना आसान नहीं है गेंदबाजी करने के लिए। ये दर्शक सारी हंसी चेहरे पे अगर देखिए तो खूबसूरत लगे। इस समय मिड ऑफ के ऊपर से बहुत जबरदस्त शॉट खेला है तुषार रणदीवे का बल्ला यहां पर बरसता हुआ, मिलेगी रन 4। चांगला ऑफड्राईव्ह इथे पाहायला मिळाला. ओर पिच बॉल होता, त्याच्यावर तुटून पडलाय तुषार रणदिवे आणि रणांचे दिवेच लावतोय या मैदानावर. विशेष म्हणजे सगळ्यात महत्वाचा खेळाडू आहे. मागच्या मॅच मध्ये लवकर अपयश आलं, शॉर्ट बॉलवर आउट झाला होता विकेट कीपरच्या हातात झेल देऊन, परंतु या मॅच मध्ये 2 चौकारांनी त्याने सुरुवात केली आहे बेधडक. या टीमसाठी टीमची धावसंख्या 12, 12 धावा. फुल टॉस गेंद स्विच हिट के जरिए से ये भी प्रॉपर कांटेक्ट हुआ है। इस गेंद के ऊपर भी लिख लीजिए 4। पहला बेहतर तो दूसरा बेहतरीन चौका यहां पर डील करते हुए तुषार रणदिवे। चौकारांचा व्यापारी राहिला आता तुषार रणदिवे. पहिलेच मन बनवलं होतं की स्विच हिट मारायचंय, तयारच होता आणि निलेशने तीच तर सगळ्यात मोठी चूक केली. पाय ऍक्शन रिप्ले ज्या पद्धतीने तो तयार होता, मन बनवलं होतं. श्विंगम सगळं काही सांगून जातो. ज्यावेळेला तुम्ही चावता ना किंवा त्याचा एखादा फुगा बनवता, त्यावेळेला तुमच्या मनामध्ये काय चालू असतं हे बॅटरच्या बॉडी लँग्वेज वरून समजतं. हे सूर्यकुमार यादव देखील करतो. इस समय थोड़ा सा वापसी की है, दरक हिट चाहिए यहाँ पर। बाल बचे हैं सबके, है ना। ये विकेट बहुत महत्वपूर्ण है। तुषार रणदिवे अगर देखिए सर जी रंग में आते हैं तो गेंदबाज को बेरंग करने की ताकत निशा अगर देखिए तुषार के पास है। फिलहाल देखिए थोड़ा सा मौका था। 17 रन, 17 धावा झाल्या. 17 त्यापैकी 16 धावा या तुषारच्या खात्यामध्ये. तुषारच्या पॅटमधून सातत्याने धावा आल्यात, परंतु ओमकारला अजूनही खातं उघडायचंय. ओमकारच्या विरुद्ध पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजी तशीच झाली म्हणा. यॉर्कर लेंथचे बॉल पुढे टाकण्याचा प्रयत्न त्याच्या विरुद्ध, त्याला शांत ठेवलंय. पाहूया निलेश त्याच्या विरुद्ध कशी गोलंदाजी करतोय. इस बार देखिए हल्का सा स्लोअर वन यहाँ पर मिश्रण किया था। एक्स्ट्रा कवरेज में गेंद काफी तेजी के साथ में ट्रैवल करते हुए और अच्छा फील्डिंग का यहाँ पर देखिए तो नजारा भी देखने मिला है। यही होता है कि जब गेंदबाज का अगर हौसला आपको बुलंद करना है तो फील्डिंग एक आला मर्तबे की हो, और वो कर दिया यहाँ पर फील्डरों ने अपनी टीम के लिए कुछ रन बचाते हुए। सगळे एन्जॉय करतायत प्रहार प्रीमियर लीगचं हे 13वं पर्व. सगळ्यांच्या चेहऱ्यावर तो निखळ आनंद आहे. हो, थंडी आहे नक्की आहे, परंतु तरी देखील या क्रीडांगणावर येऊन ही स्पर्धा पाहणं, एवढं मोठं भव्य दिव्य आयोजन सचिन सर ज्या वेळेला 13व्या पर्वामध्ये करतात त्यावेळेला सगळ्यांना ही पसंतीस उतरलेली स्पर्धा आहे. शॉर्ट बॉलचा वापर होता, टर्न चांगला प्राप्त केला, सरळ विकेट कीपरच्या हातात आणि स्माइल पहा विकेट कीपरच्या हातात आहे आणि रवी अहिरेच्या चेहऱ्यावर आहे. देखिए टर्न होता हुआ नजर आ रहा है। शायद यहाँ से देखिए तो गेंद की लंबाई कम रखी थी और बिल्कुल देखिए रडार से दूर भी रखा था ओंकार के। जानते हैं नीलेश सिंगोले। एक और मरतबा शायद यहाँ से देखिए अंपायर कह रहे कि इट्स वाइट बॉल कॉल। अतिरिक्त रन यहाँ पर जुड़ता हुआ, अतिरिक्त रन के साथ में कारवा आगे बढ़ता हुआ। 20 रन लगे बोर्ड के ऊपर, 25 गेंदें 43 चाहिए मुकाबला जीतने के लिए। आखिरी गेंद इस ओवर का, कमाल का कमबैक किया है नीलेश ने भी। ओह, बल्ले का किनारा नहीं मिला, विकेट कीपर रवि का सहारा। मौका मिला यहाँ पर, भाग्य हमेशा बहादुर का साथ देता है, साथ बहुत अच्छा निभाया। कहानी खत्म डॉट गेंद के साथ में। टूर्स गॉन 20 रन, नो विकेट लॉस ऑफ द टीम। मातोश्री 11 हर्ड अप सर। 24 गेंदें 43 चाहिए मुकाबला जीतने के लिए। यहाँ से देखिए रन, अगर ये मुकाबले की बात करेंगे बहुत दिलचस्प होगा सर जी, क्योंकि ये काटाकीर मुकाबला हो सकता है। एक्झॅक्ट जशी काटाकीरची मिसळ फेमस आहे, अगदी तसाच हा सामना होईल अशी अपेक्षा आहे. कारण पकडून टाकलेला ऑफ ब्रेक पडल्यानंतर लेग कटर होता लेफ्टी बॅटरसाठी आणि त्यानंतर झेल सुटलाय. रवी विकेट कीपरच्या मागे आहे, परंतु त्याचेही हात डोक्यावर गेलेले आहेत आणि ते विकेट कीपरने झेल सोडलाय. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर मातोश्री 11 हडसवरची धावसंख्या स्कोर बोर्डवर 20. 63च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 24 बॉलमध्ये 43 धावा करायच्या आहेत आणि छोटासा ड्रिंक्स ब्रेक देखील मैदानामध्ये पाहायला मिळतोय. त्याचं कारण आहे, एक मेसेज देखील येतो डगआउट मधून. कॅप्टन सांगत असतात की इथून पुढे कसं तुम्हाला प्लॅनिंग करायचंय, कसा खेळ करायचा आहे याच्याविषयी ती चर्चा होत असते. परंतु इथे चर्चा असेल या प्रेक्षकांची. कॅमेऱ्याला हाय हॅलो बोलत असताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद आहे, स्माइल आहे. आणि एक जमेची बाजू अशीही आहे, कोलगेट कंपनी जर तुमचे हे चेहरे पाहत असतील आणि तुमच्या चेहऱ्यावरची स्माइल पाहत असतील तर उद्या तुमच्यातला एखादा ब्रँड अँबॅसेडर होऊ शकतो कोलगेटसाठी. क्या बात है। वो कहते हैं ना उसके कंपनी शायद करे ना करे, घर वालों अगर देखे तो यहाँ पर भी हो सकती है, घर में भी ब्रॉडकास्टिंग अच्छा हो सकता है। गलती से ना झूठ बोल के अगर क्रिकेट के मैदान में आए तो वहां भी आपकी पकड़ हो सकती है। 24 गेंदें 43 चाहिए। शेखर कासिद सामने तुषार।
स्टेप आउट की खेलना चाहते हैं, इट्स वाइड बॉल कॉल, अतिरिक्त रन यहाँ पर जुड़ेगा। बिल्कुल यहाँ से देखिए तो थोड़ा सा गेंदबाज की तरफ देखिए तो थोड़ा सा नाराज नजर आए, लेकिन उसके बाद में विकेट कीपर की तरफ देखा तो कहा ऑल इज वेल है। हो, विकेट कीपरने सांगितलं रिव्ह्यू घेऊ नका आणि त्याचमुळे त्यालाही माहित होता वाईट बॉल असेल, एन्जॉयमेंट पहा। वयाच्या मर्यादा नसतात, कुठल्याही वयामध्ये क्रिकेटला पसंती दिली जाते। इस बार देखिए क्रॉस बैटेड, तो देखिए यहाँ से अगर ये लॉन्ग ऑन क्षेत्र में खिलाड़ी मौजूद है, मिलेगी एकमात्र सिंगल। यहाँ से देखिए मैच बनता नजर आ रहा है, हर सिंगल रन हर डॉट गेंद के ऊपर प्रेशर बढ़ता रहेगा। हालांकि देखिए विकेट अब तक खोया नहीं है, लेकिन कहते हैं ना जितने डॉट गेंदे सज आएंगे मैच के अंदर उतना मजा आता रहेगा। 22 पे नन 2.1 के बाद में हो, डॉट बॉल तेवढेच महत्वाचे असतील गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी, परंतु तेच दबाव टाकणारे असतील फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी, मातोश्री इलेव्हनसाठी। त्याचमुळे तुषार जास्त डॉट बॉल खेळलेला नाहीये। 8 बॉलमध्ये 17 धावा त्याने केल्यात आणि आतापर्यंत ओमकार जास्त डॉट बॉल खेळलाय, 5 बॉलमध्ये फक्त 2 धावा त्याने केल्यात। त्याच्यामुळे तो दबाव त्याच्यावर नक्की आहे। शेखर कासिद, बेस्ट वर्सेस बेस्ट राइवरी, ओमकार के सामने कासिद। ओए शायद यहाँ पर देखिए इसी का जिक्र कर रहे थे, डॉट गेंदे प्रेशर बनाएगी और प्रेशर में बल्लेबाज ने गलती की है, थोड़ा सा ड्राइव करना चाहते हैं, बल्ले का किनारा मिला विकेट कीपर का सहारा, ओयूटी आउट, ओमकार बैक टू द पवेलियन। रिक्वायर 100 आता वाढतोय, तो 10.70 वर जाऊन पोहोचलाय आणि त्याचं कारण आहे हा कॅप्टन चांगली गोलंदाजी करत असताना परत एक वेळा बॉल थोडासा पुढे टाकला होता आणि तिथून बाहेर निघाला, बॅटची कडा घेतली आणि पंचांनी सांगितलं फलंदाज बाद आहे। निर्णय आला आणि लगेचच डगआउटच्या दिशेने चालत सुटलाय ओम। परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेखरने आतापर्यंत सगळ्याच फलंदाजांना शांत ठेवलंय आणि पहा शेखर खूपच चांगली गोलंदाजी करतोय। कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट, एबी सामर्थ्य स्पोर्ट्स मालेगाव चांगली कामगिरी करत असताना आकाश बेटसे यांचं योगदान तेवढंच आहे या टीमच्या जडणघडणीत आणि त्यातल्या त्यात सध्या तरी मी म्हणेन कमबॅक करतोय हा संघ। 2.2 ओव्हरचा खेळ संपलाय, 22-1 अशी परिस्थिती आणि न्यू बॅटर मागच्या मॅच मध्ये सलामीसाठी आला होता आकाश झा, या मॅच मध्ये तो वन डाऊन आलाय फलंदाजीसाठी। बहुत जबरदस्त बात आपने कही, लेकिन कहीं ना कहीं ऐसे गेंदबाज होते हैं सर जी कि जो कि लेफ्ट हैंड बैटर के लिए खास रहते हैं, जिनके पास खास शैली होती है, जो कि हमेशा लेफ्ट हैंड बैटर को खेलने देते नहीं, रोकते हैं। वो कहीं ना कहीं पहले ओवर में अगर बात करेंगे तो पहले ओवर में दबाव डाला था, 2-3 डॉट गेंदे, और अब ओमकार आए तो फिर उन्होंने कहा कि कहीं वो ना हो जाए। क्या कहेंगे इसके बारे में? लेफ्ट हँड बॅटरला शांत ठेवण्यासाठी एक कला पाहिजे तुमच्याकडे। जर तुम्ही राईट आर्म सीमर असाल, सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्याकडे पकडून टाकलेला ऑफ ब्रेक तुम्हाला येणं गरजेचं आहे, जो लेग कटर होतो लेफ्टी बॅटरसाठी बाहेर निघतो शरीरापासून, त्याच्या बॅट पासून। ते जर बॉल तुम्हाला योग्य पद्धतीने हाताळता आले, त्याच्यावर जर तुमचा कंट्रोल असेल तर मात्र तुम्ही नेहमीच यशस्वी होता डाव्या हाताच्या फलंदाजाच्या विरुद्ध। ओहो, ये देखिए इस बार देखिए पीछा किया था और इस अंपायर की तरफ इशारा, लीगल डिलीवरी। यहाँ देखिए कभी कभी यही होता है कि पहले अभी बल्लेबाजी करने के लिए मैदान में आए हैं तो शायद वहां पर जज नहीं करते हैं। ये डॉट गेंद यहाँ पर डालते हुए बेस्ट स्पेल मेरे हिसाब से शेखर कासिद यहाँ पर डालते हुए अपनी टीम के लिए चांगलं प्लॅनिंग, कारण माहिती होतं वाईड यॉर्कर टाकला फुटवर्क चालणार नाही, नुकताच आलाय बॅटरांनी, म्हणूनच तो प्रयत्न होता ऑन साइडला उडवला आकाश झाने आणि हा देखील बॉल गॅप मध्ये चाललाय। आता मात्र टायमिंग प्रॉपर आहे आकाश झाचं, त्याच्या बॅट मधून येतोय पहिला चौकार। इस बार देखिए पोजीशन में आए थे, बहुत जल्दी पोजीशन में आए थे, पहले गेंद को थोड़ा सा रोका था, लेकिन इस समय देखिए टाइमिंग प्रॉपर हुआ, वहां पर चौका आता हुआ। और यही ताकत है आकाश झा की, जब आते हैं प्रभावित करते हैं और खेल को अपने अंदाज में खेलते रहते हैं। ताकत के ये बहुत बड़े पहलवान है इस समय आकाश झा। यहाँ देखिए शेखर थोड़ा सा हावी हो रहे थे, उनका थोड़ा सा समाचार लेते हुए। अभी इस समय देखिए तो रणक तब जाएगा तो 26 रन 1 विकेट के नुकसान पे, तीसरा और प्रगति पे। ये मुकाबला बहुत जबरदस्त है, दोनों टीमों के लिए महत्वपूर्ण मुकाबला है। दोनों टीम की कप्तान ये जानते हैं, इसीलिए फील्डिंग में बार बार तबादला करते नजर आ रहे हैं। बल्लेबाजी मार्ग पे भी जो भी बैटर है वो रचनात्मक तरीके से खेलते नजर आ रहे हैं। और इस समय गेंद ऊपर है, मौका बना है यहाँ पर शेखर कासिद, पहले जड़ा था चौका, लेकिन उसके बाद में शेखर कासिद ने कहा जाइए डगआउट में, क्योंकि खूबसूरत आपकी बल्लेबाजी है तो बदसूरत मेरी गेंदबाजी नहीं है। विकेट मिला शेखर कासिद को। यस, एक्झॅक्ट टॉप लेवलला आहे प्रहार प्रीमियर लीग आणि त्याच्यामध्ये टॉप नॉच गोलंदाजी करत असताना गोलंदाज सध्या तरी टीमसाठी शेखर, कारण
या बॉलवर त्याने थोडासा राऊंड ऍक्शनने बॉल टाकला, थोडासा बाहेर टाकण्याचा प्रयत्न दाखवला आणि त्याचमुळे ती विकेट मिळाली असं म्हणायला हरकत नाही. स्क्वेअर ऑफ द विकेट कव्हर पॉइंटला एक चांगला झेल टिपत असताना कॅप्टन सध्या खूप चांगली कामगिरी करत असताना एबी सामर्थ्य स्पोर्ट्स मालेगाव या टीमसाठी या महत्वाच्या मॅच मध्ये, कारण इथून जर जिंकला तुम्ही तर शेवटचा सामना खेळण्याची संधी आहे. इथून पराभूत झाला तर आणखी एक सामना एक्स्ट्रा खेळावा लागू शकतो आणि तिथे हारला तर स्पर्धेच्या बाहेर देखील जावं लागू शकतं. त्याच्यामुळे या मॅच मध्ये तुम्हाला करायचं आहे, कामगिरी चांगली करायची आहे आणि ते करून दाखवत असताना 26 ला 2 अशी परिस्थिती आणि आतापर्यंत फक्त 13 धावा खर्च केल्या शेखर काशीदने. या मॅच मध्ये 2 विकेट घेतल्यात आणि जे दोन्ही विकेट आहेत ना हे त्याच्याच खात्यामध्ये आहेत. अब देखिए कप्तान वर्सेस कप्तान है, एक तरफ देखिए मातोश्री 11 हड़पसर के नितिन है तो दूसरी तरफ एफबी के आप देखिए शेखर कासिद. आखिरी गेंद है इस अपने स्पेल की, 13 रन खर्च करके 2 विकेट अपने नाम किए. ओहो ये भी अच्छा शॉट, शायद वहां पर एक अच्छा फील्डिंग करते नजर आया लेकिन हाफ चांस था लेकिन मिसफील्ड हुई. आ गया चौका 4 रन. ये मौके के क्षणों पे आया नितिन के बल्ले से 4 रन. एकशे 95 क्रमांकाचा हा चौकार होता नितीनच्या बॅटमधून. कर्तव्य निधी या स्पर्धेच्या माध्यमातून स्वर्गीय जयेश खरत, स्वर्गीय विशालदादा कांबळे आणि त्याचबरोबर शेखर शेळके यांच्या कुटुंबाला दिला जातोय. सगळ्यात मोठा मापदंड सेट केलाय मी म्हणेन या स्पर्धेने. आणि त्यातल्या त्यात ऑन साईडला ज्यावेळेला बॉल वळवला नितीनने, संधी होती, थोडासा तो खेळाडू लेट झाला बॉलवर येण्यासाठी आणि त्याच दरम्यान मिसफिल्डिंगद्वारे हा चौकार आला. 3 ओव्हरचा खेळ संपलाय, 30 धावा झाल्यात. 18 बॉलचा खेळ शिल्लक आणि 18 बॉलमध्ये 33 धावा करायच्यात. 11ची सरासरी गाठायची आहे मातोश्री 11 हडपसर या टीमला या मॅच मध्ये एबी सामर्थ्य स्पोर्ट्स मालेगावच्या विरुद्ध खेळत असताना. परंतु एक जमेची बाजू आहे. इम्पॅक्ट प्लेअर आला आता ज्ञानेश्वर विश्वाच्या जागेवर, विश्वजीतच्या जागेवर. तुषारने 17 धावा केल्यात, तो अजूनही तग धरून मैदानामध्ये खेळतोय. ही जमेची बाजू आहे टीमसाठी, कारण हा खेळाडू सातत्याने प्रोफेशनल लेवलचं क्रिकेट खेळलाय. एसपी कॉलेज पुणे पासून सुरू झालेला त्याचा प्रवास, सातत्याने वेगवेगळ्या लेवलचं क्रिकेट खेळत असताना नेहमी चर्चेतला खेळाडू राहिलाय. परंतु समोर ज्ञानेश्वर असेल, इम्पॅक्ट प्लेअर म्हणून तो आलाय गोलंदाजीसाठी. शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्डमॅन 30 सर्कलच्या आतमध्ये आणि शॉर्ट कव्हर 30 सर्कलच्या आतमध्ये सजवला कॅप्टनने. डीप मध्ये कॉमेंट्री बॉक्सच्या समोर वाईडिश लॉंग ऑफ जिथे मुख्य व्यासपीठ आहे आणि त्याचबरोबर एक लॉंग ऑन मिड विकेट स्क्वेअर लेग हे क्षेत्ररक्षण आहे. पहिला बॉल ज्ञानेश्वरचा, पहिला बॉल फुलर लेनचा होता आणि समोर ड्राईव्ह केलाय मिड ऑफचा फिल्डर, त्याच्या थोडासा बॉल पुढे पडतोय परंतु पहिला बॉल चांगल्या टप्प्यावर टाकला ज्ञानेश्वरने. हा तो डॉट. बहुत जबरदस्त इम्पैक्ट के रूप में आए हैं तो शायद इम्पैक्ट डालना चाहते हैं. फील्डिंग देखिए जिस तरह से फील्डिंग आपने सेट की है, न्योता दिया है कि मिड ऑफ के ऊपर से आप खेलिए क्योंकि लॉन्ग ऑफ को काफी वाइडिश रखा है. बहुत अच्छी गेंद गैदर की है ज्ञानेश्वर ने. पहिला डॉट. दुसरा बॉल देखील टॅप करत असताना शॉट एक्स्ट्रा कव्हरला मिड ऑफचा फिल्डर धावतोय आणि शेवटी एका त्याने बॉलला थांबवलं. एक सिंगल इथे मिळताना दिसेल. पहिल्या 2 बॉलवर तो दबाव बनवलाय तुषारवर, कारण पहिल्या 2 बॉलवर फक्त एकच धाव आली आहे. आणि सध्या तुम्ही पाहताय आपली PCR रूम, प्रोडक्शन कंट्रोल रूम, ज्या संपूर्ण स्पर्धेचं ब्रॉडकास्टिंग या रूम मधून केलं जातं. भरपूर चेहरे असतात, भरपूर मेहनती मुलंही असतात, सातत्याने वेगवेगळ्या कॅमेरा अँगल स्विच करत असतात. त्या पद्धतीचं टेलिकास्ट तुम्हाला जर करायचं असेल तर त्याच्यासाठी ही जी मुलं असतात ही मेहनती लागतात. दिवस रात्र त्या कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये प्रत्येक गोष्ट टिपणं एवढं काही सोपं नाहीये यांचंही काम. 9.30 चा सध्या करंट रन रेट आहे आणि 16 बॉल मध्ये 32 करायचे म्हणजे 12चा रिक्वायर रन रेट आहे. शॉर्ट बॉलचा वापर जास्त उंच गेलाय, डिस्टन्स मिळतंय का हे पाहावं लागेल. फिल्डर आहे खाली, झेल टिपला गेलाय, फलंदाज बाद. अप्रतिम झेल तिथे टिपत असताना जय आणि जयचा विजय, कारण नितीन आउट आहे. हाँ देखिए तो गेंद काफी ऊपर चली गई और जितनी दूरी मिलना था वो मिली नहीं है और बहुत अंतिम क्षणों में यहाँ पर जज करते नजर आए. आसान नहीं है रात के समय में इस तरह से ऊपर गेंद चली गई. उसके बाद में देखिए तो यहाँ पे इतना बेहतर कैच आपने पकड़ा है, तारीफ योग्य है. और देखिए तो नितिन एक कप्तान को बाहर भेजा है. यहाँ पर गलती हुई क्या, शायद देखिए बल्ला पहले घुमा, उसके बाद में गेंद काफी ऊपर चली गई और बहुत अच्छा जज वहां पर जय ने किया. और जय नाम में जय है तो जय से आपको कौन रोकेगा. इस तरह से प्रयास करेंगे तो डबल माइंड में, या देखिए दोनों एंड में. टू विंडो मध्ये
हे सध्या दृश्य जास्त उंच गेला, कारण ज्यावेळेला फटका मारला त्यावेळेला डोकं स्थिर नव्हतं, डोकं वर गेलं आणि त्याचमुळे जे डिस्टन्स पाहिजे होतं ते मिळालेलं नाहीये कॅप्टनला. आणि जसा कॅप्टनचा झेल टिपला त्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचे जे हावभाव होते, एक्सप्रेशन जे होते ते सर्व काही सांगून जाणारे होते. कारण या मॅच मध्ये कमबॅक केलंय एबी सामर्थ्य स्पोर्ट्स मालेगावने आणि सध्या गोलंदाजी करत असताना ज्ञानेश्वर खूप चांगली कामगिरी करतोय. करजगवांचा हा खेळाडू आहे मालेगाव परिसरातील आणि सध्या 63च्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मातोश्री 11 हडपसर या टीमची धावसंख्या 31ला 3, म्हणजे आता 15 चेंडू आणि 15 बॉल मध्ये 32 धावा करायच्यात. परंतु तुषार महत्वाचा खेळाडू अजूनही मैदानात आहे. प्रथमेश आलाय, अंपायरचा सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल आणि फिल्डिंग टीमने इथे DRS वापरलाय, कारण ऑनफिल्ड अंपायरने निर्णय दिला होता व्हाईट बॉल, त्याला चॅलेंज करण्यात आलेला आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. देखिए इस बार देखिए रोस्टम के थोड़ा सा बाहर गेंद रखने की कोशिश की है. प्रथमेश माने की अगर बात करें तो ये भी प्रतिभावंत खिलाड़ी है. अगर बात करेंगे प्रथमेश माने के तो सिक्सर किंग बबलू पाटिल को सब जानते हैं. तो बबलू पाटिल के अगर देखिए भांजा है तो शायद देखिए बहुत बड़ी उपलब्ध हमेशा बेहतर करते हैं. मामा के साथ में हमने बहुत बार एक साथ में इनको मैच खेलते हुए देखा है. तो कहीं ना कहीं कहते हैं ना कि उनके फेरिस्त में बना हुआ ये पहलवान है प्रथमेश माने. मैच किस तरह से बनाया जाता है इस ये देखिए तो जिस तरह से रिव्यू लिया था अंपायर के फैसले को ये चैलेंज दिया था, लेकिन आपके स्क्रीन के सामने इट्स व्हाईट बॉल. चांगले कटर हाताळतोय. पहिले मला असं वाटलं की कुठेतरी आपण पाहतोय थोडंसं राऊंड अप ऍक्शन येऊन तो बॉल आतमध्ये आणेल, परंतु अजून जास्त बाहेर निघाला बॉल आणि त्याचमुळे पंचाने हा व्हाईट बॉल घोषित केलाय. चांगला गोलंदाज आहे ज्ञानेश्वर. हा पा बॉलवर शेवटच्या क्षणाला त्यांनी बोट फिरवली आणि ते पेस काढला या बॉलचा आणि त्याचमुळे चर्चा राहील या गोलंदाजाची. चतुर आहे, चालाक आहे. सध्या तरी ज्ञानेश्वरचा बोलबाला आहे. ज्ञानेश्वर है ना हावी हो रहे प्रथमेश के लिए. इतना आसानी है अभी बल्लेबाजी करने के लिए मैदान में है. पैर कहाँ चल रहे हैं, लेकिन इतनी तेज गेंद निकाली है. बहुत जबरदस्त गेंद यहाँ पर डिलीवर करते हुए ज्ञानेश्वर. पुढचा बॉल 32ला 3. हा पुढे टाकला आणि इथे नो बॉल देखील घोषित करण्यात आलाय पंचांकडून. एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह केला, डीप मध्ये फिल्डर येतोय. 2 धावा इथे नक्की कंप्लीट केल्या जातील प्रथमेश कडून. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही कारण बॅकअप मिळालाय. अतिरिक्त ऊर्जा झोकण्याचा प्रयत्न होता आणि त्याचमुळे चूक करून बसलाय ज्ञानेश्वर असं म्हणायला हरकत नाहीये. मागचा बॉल त्याने कमी गतीने टाकला, हा बॉल जास्त वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्याचमुळे कुठेतरी ओ स्टेपिंगचा नो बॉल त्याने टाकलाय. त्याच्यामुळे फ्री हिट मिळेल आणि त्यातल्या त्यात या बॉलवर 3 धावा देखील मिळाल्यात. टीमची धावसंख्या 35. 28 धावा करायच्यात येणाऱ्या 14 बॉलमध्ये. जे प्रेशर बिल्टअप केलं होतं ते आता थोडंसं कमी केलंय या नो बॉलने. फ्री हिटचा बॉल, परफेक्ट यॉर्कर आणि याच अस्त्राचा वापर त्याने केलाय. यॉर्करवर निर्भर होता आणि ते मात्र पूर्णपणे बीट केले प्रथमेशला. समोर मारण्याचा प्रयत्न होता, बॅट खाली यायच्या अगोदर बॉल निघून गेला प्रचंड वेगाने विकेट कीपरच्या हातात. कमाल का यॉर्कर लेन गेंदबाजी. ताकत है इस ज्ञानेश्वर के पास में और अपने ताकत के साथ में नो समझौता करते हुए. बिल्कुल देखिए समझौता नहीं है, गजब की गेंद डाली है. मुकाबला बदल रहा है सरजी. 13 गेंदे 28 चाहिए. चांगली गोलंदाजी ज्ञानेश्वरची. आता परत एक वेळा थोडासा लेंथ बॉलचा प्रयत्न केलाय. डीप मध्ये फिल्डर चाललाय, कव्हर्स बाउंड्री लाईनच्या दिशेने. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे नक्की करताना दिसेल फलंदाज प्रथमेश. ओव्हर नंबर 4चा खेळ संपलाय आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 37 धावा झाल्यात. 12 चेंडू आणि 26 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी मातोश्री 11 हडपसरला. 12 बॉल 26 धावा. 8 मिनिटं 8.5 मिनिटं आता तुमच्याकडे शिल्लक आहेत. 12 गेंदे 26 चाहिए. जिस तरह से 12 गेंदे 26 चाहिए मुकाबला जीतने के लिए. जिस अंदाज से बात किया था पहले ही कि मैच बहुत कड़क होने वाला है, उसी का अंदाज यहाँ पर आता हुआ. 12 गेंदे 26 रन. यहाँ देखिए प्रेशर, जो टीम प्रेशर रिलीज अगर देखिए झेल पाएगी वो मैच आसानी के साथ में जीत पाएगी. लेकिन यहाँ पर बेहतर फील्डिंग साथ करेंगे, गेंदबाजी में अच्छा साथ देंगे तो शायद यहाँ पर मातोश्री के लिए मुश्किलें बन सकती है. लेकिन मैच खत्म नहीं है, मैच दोनों तरफ बराबर का बना है आणि सगळ्यांच्या नजरा या खेळाडूवर असतील. तुषार रणदिवे बाजा, कारण या खेळाडूकडे क्षमता आहे 13च्या सरासरीने त्या धावा करण्याची. 12 बॉल मध्ये 26 धावा करायच्यात, म्हणजेच रिक्वायर्ड रेट हा 13चा आहे आणि तिथपर्यंत पोहोचायचं असेल तर कमीत कमी प्रत्येक ओव्हर मध्ये तुम्हाला एखाद मोठा हिट मारणं गरजेचं आहे. तो प्रयत्न इथे नक्की तुषार करताना दिसेल, परंतु समोर गोलंदाजीमध्ये आता नक्की बदल होईल.
मगाशी इम्पॅक्ट प्लेअरने गोलंदाजी केली ज्ञानेश्वरने, आणि आता कुणाल आखाडे आलाय गोलंदाजीसाठी. कुणालने मागच्या मॅच मध्ये खरोखर चांगली गोलंदाजी केली होती, परंतु या मॅच मध्ये जर विजय मिळवायचा असेल तर हे षटक सगळ्यात महत्वाचं असणार आहे. समोर तुषार, पहिला बॉल कुणालचा त्याच एंडने केली होती मागच्या ओव्हरमध्ये. गोलंदाजी त्याने यावेळेला उंच मारलाय, टायमिंग प्रॉपर आहे. बॅट मधून जसा आवाज आलाय त्याच्यावर मोहरच लागली आहे. बॉल सीमा पार. तुषारच्या बॅट मधून हा हुशार फटका, षटकार. इस बार देखिए तो शायद तुषार रंधीवे कह रहे कि वो मैच अलग था, ये मैच अलग था, और कुणाल ने पिछले मैच में अच्छी गेंदबाजी की थी. इस मैच में एक अलग बल्लेबाज ने एक अलग गेंद के साथ में, अलग बल्ले के साथ में स्वागत किया है. मैसिव हिट 6 रन. तो मैच है ना, अब 11 गेंदे और मुकाबला जीतने के लिए रन चाहिए 20. आणि हा बॉल स्लॉट मध्ये होता. दुसरा बॉल बरोबर टप्प्यावर टाकलाय. मिड ऑफ आहे, रनआउटची संधी आहे. डिरेक्ट हिट लागला तर चित्र वेगळं आहे. आणि आपसुकच डोक्यावर हात गेलेले आहेत त्या फिल्डरच्या, कारण त्याला माहिती आहे इथे जर बॉल स्टंपला लागला असता तर काम वेगळं झालं असतं. तुषारला जावं लागलं असतं. जर तरचा खेळ नाहीये क्रिकेट, परंतु जर तर शिवाय क्रिकेटही होत नाही. बहुत जबरदस्त है. ये कहते हैं कि डायरेक्ट हिट होता तो काम बन जाता. वो कहते हैं 2019 का वर्ल्ड कप, महेंद्र सिंह धोनी जिस तरह से रनआउट हुए आप सबको पता है, लेकिन फिलहाल देखिए हर रनआउट में ना डायरेक्ट हिट हमेशा एक अलग चीज दे के जाता है. शायद ये निर्णायक फल हो सकते थे, लेकिन भाग्यशाली है तुषार. 44 धावा झाल्यात स्कोर बोर्डवर. फुल टॉस टाकलाय, बॉल हवेत आहे. फिल्डर आता बॉल पर्यंत धावतायत. तिघांच्याही मध्ये बॉल पडलाय, तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जाईल. 2 धावा प्रथमेशच्या खात्यामध्ये. प्रथमेश थोडीशी विचारणा करतोय, पंचांबरोबर ती चर्चा होतीये. आणि आता बॅटिंग टीमने हा DRS वापरलेला आहे. बीमर चेक केला जाईल. चेक करने की कोशिश करें यहाँ पर. देखिए थर्ड अंपायर को बीमर नो के लिए अगर देखिए तो रिव्यू लिया गया है कि भाई चेक कर लीजिए कि वेस्ट हाइट के लिए नो बॉल है. अगर है तो फिर ये बहुत जबरदस्त रन हो सकता है रिव्यू आपके पास में तो शायद इस्तेमाल कर सकते हैं. एक एक महत्वपूर्ण पल है जहां से आपकी मैच की पूरी टर्न कहानी बदल जाती है. कहानी बदलने वाली है. तो शायद देखिए दोनों सेट बैटर अभी भी है. प्रथमेश माने की बात करेंगे तो 4 गेंदे 4 पे बल्लेबाजी कर रहे हैं, और दूसरी तरफ तुषार रंधीवे जो कि बाजा 12 गेंदों में 25 रन बना के बल्लेबाजी कर रहे हैं. अभी भी ये अगर देखें तो डिसीजन पेंडिंग है. ये हुआ क्या है इस समय. थर्ड अंपायर थोड़ा सा हरकत करते नजर आ रहे. प्रथम स्पोर्ट्स के वॉर रूम में पहुंचा ये कारवा. हो, एक रिव्ह्यू आहे, त्याचा फायदा इथे नक्की होईल की नाही हा प्रश्न आहे. आणि सध्या तो रिव्ह्यू वापरलाय बॅटिंग करणाऱ्या टीमने. प्रथमेशने खेळता क्षणी पंचांकडे पाहिलं होतं स्ट्रायकर एंडच्या, त्यांच्या डोळ्यात पाहिलं आणि त्याच्यानंतर जशी रन कंप्लीट केली त्याच्यानंतर त्याने तो DRS चा वापर केलाय. हा देखील एक महत्वाचा डिसिजन असणार आहे. 10 बॉलमध्ये 19 धावांची गरज तसं पाहिलं तर सध्या स्क्रीनवर पाहायला मिळते, परंतु हा सामना रंगेल असं दिसतंय. आणि आता आपल्या समोर हे चित्र स्पष्ट होईल. टीव्ही अंपायरची मदत तर घेण्यात आलेली आहे आणि हो नो बॉल कळवण्यात आलेला आहे. म्हणजेच रिव्ह्यू जो होता तो सक्सेसफुल झालेला आहे प्रथमेशचा. त्याच्याकडे तो रिव्ह्यू अबाधित आहे, त्याने तो अबाधित ठेवलाय, त्याच्यामुळे तो रिव्ह्यूचा वापर या पुढे देखील करू शकतो जो एक रिव्ह्यू आहे. त्याच्यामुळे आता या नो बॉलवर धावा वाढताना दिसतील. टोटल 3 आणि ट्रिपल बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 47. आता 10 चेंडू आणि 16 धावांची गरज. 10 बॉल आणि 16 धावा हे समीकरण मॅच मध्ये. फ्री हिट बॉल कमी गतीने टाकला होता, पुढे टाकला होता, बीट केलाय आणि आता मात्र बॉल सुटलाय. त्याचा फायदा होईल. चूक करताय मागे जे फिल्डर आहेत, चुका होत आहेत त्यांच्याकडून बायचा इशारा ते पंचांनी घोषित केलाय, कारण या धावा तुम्हाला थांबवाव्या लागतील. त्याचं कारण आहे तुषार आता स्ट्राइकिंग एंडला आलाय. एक एक रन, एक एक महत्वपूर्ण, एक एक डॉट गेंद यहाँ पर आपको सोने का भाव देके जाएगी. इतना महत्वपूर्ण पल है ये. शायद देखिए यहाँ पर डॉट गेंद होती तो कहानी और बदल जाती, लेकिन यहाँ पर गलती हुई है. खुद कप्तान थे और कप्तान की तरफ से गलती होती है तो फिर तेरी भी चूप मेरी भी चूप. हो, तसंच चित्र सध्या आहे. म्हणून तर विकेट कीपर काहीच बोललेला नाहीये, तो फक्त पाहतच राहिला कॅप्टन कडे. 9 चेंडू 15 धावांची गरज. फुलर लेनचा बॉल होता, मनगटाच्या सायने मनगडोत्तम फटका. हे होतं ज्यावेळेला तिथे एकही धाव नव्हती, तुम्ही धाव दिली आणि तिथे तुषार आला स्ट्राइकिंग एंडला. मग काय बाजाने वाजवला बाजा. बॉल सीमा पार, येतोय चौकार. 196 क्रमांकाचा हा चौकार आहे. 8 गेंदे 11 चाहिए मुकाबला जीतने के लिए. तुषार रंधीवे अगर देखिए नाम में बाजा है, लेकिन उसके बाद में कहते हैं जहां मैटर बढ़े वहां पर तुषार रंधीवे बाजा खड़े.
एक्शन रिप्ले में देख सकते हैं, लोअर फुट टॉस गेंद, उसके बाद में प्रॉपर टाइमिंग हुआ, गेंद काफी तेजी के साथ में निकल गई 4 रनों के लिए। ये 4 रन तय कराएगी, थोड़ा सा प्रेशर और हट्टा हुआ तुषार के ऊपर से। ते प्रेशर रिलीज झालंय। 8 मध्ये 11 धावेची गरज आहे, विकेट पाहिजे टीमला आणि इथे मात्र चांगली गोलंदाजी कुणालची। कुणाल परत एक वेळा आखाड्यात उतरलाय, कारण त्याचं आडनाव आखाडे आहे आणि आता या क्रिकेटच्या आखाड्यात कुणालचा बोलबाला आहे, कारण ते परत एक वेळा रवी तेच सांगतोय, मागे जर ती धाव वाचवली असती तर तो चौकार आला नसता, परंतु नंतर तुम्हाला विकेट देखील तर मिळाली नसती, परंतु शेवटी विकेट आली आहे। फलंदाज बाद। मैच खत्म नहीं है, मैच अभी बाकी है, एक पिक्चर अभी बाकी है, क्योंकि एक चौका या एक बेहतर पारी यहाँ पर तुषार रणदी में अपने अंजाम दी, लेकिन उसके बाद में तारीफ करेंगे कुणाल की, यंग टैलेंटेड है, बेहतर काम हमेशा करते नजर आए, पिछले मैच में प्रभावित किया, इस मैच में भी प्रभावित करें। ये मंच है प्रहार प्रीमियर लीग, इसी के लिए मंच है कि नए को एक बड़ा प्लेटफॉर्म मिले, अब बेहतर से बेहतरीन बने। इसीलिए अगर देखिए तो सचिन ढवळे जी और प्रहार फाउंडेशन इन्होंने बेहतर टूर्नामेंट का आयोजन भी किया है। रावळगावचा खेळाडू आहे कुणाल आखाडे आणि रावळगावची चॉकलेट्स खूप फेमस आहेत आणि सध्या आपण पाहतोय 5 बॉल त्याने टाकलेत, विकेट घेतल्यात। ओमला आता फलंदाजीसाठी मागच्या मॅच मध्ये तो हेलिकॉप्टर फटका त्याने खूप चांगला मारला होता, त्यातल्या त्यात त्याने 3 विकेट घेतल्या होत्या। तो आता फलंदाजी करण्यासाठी येतोय। चेंबूरचा खेळाडू आहे, टीमची धावसंख्या 52, 4 फलंदाज बाद, 7 बॉल 11 धावेची गरज आहे। मॅच ऑन, मॅच मध्ये कलाटणी येऊ शकते, 1 डॉट बॉल पाहिजे आणि तो आलाय असं दिसतंय, कारण विकेट कीपरच्या हातात बॉल थांबतोय। चांगले यष्टीरक्षण पाहायला मिळालं विकेट कीपर प्रतीक याच्या माध्यमातून। ओव्हरची होती समाप्ती, 5 ओव्हरचा खेळ संपलाय, धावा झाल्यात 52, 6 बॉल 11 धावेची गरज। 6 बॉल टू गो इन द 11 रन टू विन। यही हुआ था जब जो मैच है ना, जो लो स्कोर वाला मैच होता है, हमेशा है ना दिलचस्प, 2 मजबूत पहलवान एक दूसरे के साथ में बिटे तो मुकाबला नहीं है, हल्का सा द्वंद्व युद्ध बन जाता है, इसीलिए यहाँ पर ये मुकाबला होता नजर आ रहा है। अब देखिए तो ये मुकाबला 2 टीमों के लिए बहुत जरूरी है, बेहतर पल है 2 टीमों के लिए। 6 गेंदे 11 रन, मैच खत्म हुआ नहीं है, मैच अभी भी दोनों तरफ बराबर है। एक आधा पहले 1-2 गेंद में अगर देखिए बड़ा हिट आ जाए मैच में तो बहुत अच्छा बन सकता है, क्योंकि इसीलिए 1-2 डॉट गेंदे, पहले 2 डॉट गेंदे ये बहुत मायने रहेंगे, क्योंकि 6 गेंदे रन चाहिए 11। यहाँ देखिए समय भी चल रहा है, चलिए समय के साथ में चलिए, समय अगर खत्म होता है तो एक खिलाड़ी आपका अंदर लिया जाएगा। ये हमारे चाहते, ये हमारे दर्शक देखिए, कैमरा जिसके सामने आ रहा है, ये मुस्कुराते हुए बिल्कुल देखिए हावभाव हमारे कैमरामैन टिपते हुए। होपर्यंत 6 बॉल मध्ये 11 धावा करायच्या। पहिला बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट हवेत आहे, पॉइंटला खराब फिल्डिंग, तुम्ही अशी फिल्डिंग करू शकत नाही या लेवलला आणि या क्षणाला। 2 धावा कंप्लीट, तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील आता कंप्लीट होईल। पहा काय घडतंय, खराब कामगिरी करतायत मालेगावचे खेळाडू, AB सामर्थ्य स्पोर्ट्स मालेगाव, कारण जिथे 1 धाव होती तिथे तुम्ही 3 धावा खर्च केल्यात आणि त्याच्यामुळे 5 बॉल मध्ये 8 धावेची गरज। हे समीकरण आले मातोश्री 11 हडपसरच्या समोर। इतना बेहतर मंच है, इतना बेहतर मैच आया है। अब तो देखिए तो 11 ओवर का खेल खत्म हुआ है दोनों तरफ से, लेकिन हारने को कौन तैयार नहीं है। लेकिन ऐसे मौके पे आप मिसफील्ड कर रहे हैं, आप मिसफील्ड नहीं है, सामने वाली टीम को मौका दे रहे हैं। जहां पर 1 था वहां पर 3 आए, मैच इतने क्रूशल में गलती की गुंजाइश यहां पर हो नहीं सकती। 5 गेंदे 8 रन, मैच खत्म हुआ नहीं है, अभी 1-2 गेंद मैच के अंदर ट्विस्ट आएगा। इथे मालेगाव संघ जर पराभूत झाला तर फिल्डिंग हे एकमात्र कारण असेल। यावेळेला पंचांकडे पाहिलं, पंच वळण घेतात आणि सांगतात हा वाईड बॉल असेल। आता वाईड बॉलचा निर्णय आल्याने तुमच्याकडे तो DRS देखील उपलब्ध नाहीये, त्याच्यामुळे चेहऱ्यावर स्माइल आहे विकेट कीपरच्या, कारण तो तुम्ही गमावलाय मगाशीच आणि आता वाईड बॉल सह समीकरण आहे। 5 चेंडू 7 धावा, 5 बॉल टू गो इन द 5 चेंडू आणि 7 धावेची गरज आहे या मॅच मध्ये। मॅच ऑन, एक बॉल नंतर समीकरण बदलेल। सामना बरोबरीत झाला तर सुपर ओव्हरचा थरार तुमच्या समोर रंगताना दिसेल। बॉल लॉफ्ट केलाय, फिल्डर आहे तिथे, परंतु गॅप मध्ये एक टप्पा घेत जाईल बॉल सीमारेच्या पलीकडे। काउ कॉर्नर रिजनला येतोय ओमच्या बॅट मधून चौकार। थँक्यू चौकार आलाय। चला तुमचा जो निर्धारित वेळ होता तो संपला, आता एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये सजवावा लागेल। नियम आणि त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी इथे केली जाते। जो टाइमर असतो तो सेट असतो,
जसा बॉल डिलिव्हर्ड होतो आणि तो वेळ आता संपलाय असं स्कोरर मला माहिती देतात, मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 4 बॉलमध्ये 3 धावेची गरज आहे. चार बॉल 3 रन हे समीकरण फाईन लेग आहे. 38 सर्कल मध्ये मिड ऑफ. ओ बीट केलंय. आता मात्र परत कमबॅक होत आहे. 3 चेंडू मध्ये 3 धावेची गरज आहे. ओमला शांत ठेवण्यामध्ये यश आलंय. ज्ञानेश्वरला. ज्ञानेश्वर कमाल करतोय. ज्ञानेश्वर कधी कधी राऊंड ऑफ ऍक्शनने देखील गोलंदाजी करण्यासाठी जाणला जातो. एक चांगला गोलंदाज आहे ज्ञानेश्वर, परंतु त्याने आता समीकरण असं बदलून ठेवले या मॅचचं. 3 चेंडू 3 धावा रन बॉल इक्वेशन आहे, परंतु सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हरचा थरार तुम्हाला पाहायला मिळेल. मातोश्री इलेव्हन हडपसर त्यांच्या विरोधात एबी सामर्थ्य स्पोर्ट्स मालेगाव अशी लढत सध्या पाहायला मिळते. परत एक वेळा पुढचा बॉल घेऊन ज्ञानेश्वर. बॅटची कडा, विकेट कीपरचा सहारा. ज्ञानेश्वर सांगतोय पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त, कारण यावेळेला बॅटर आउट झालाय ओम. ओम देखील आता परतलाय, त्याच्यामुळे कहाणी बदलते. नक्कीच मालेगावचं क्रिकेट बदलतंय, बहरतंय आणि त्याच्यामध्ये सर्वोत्तम योगदान आहे आकाश बेडसे यांचं. त्यातले त्यात आमचे समालोचक मित्र शुभम अहिरे यांचं. त्याच दरम्यान त्या परिसरातले अनेक खेळाडू देखील नेहमीच चांगलं क्रिकेट खेळत आलेले आहेत आणि मालेगाव टीम सध्या कमाल करताना दिसते. पहा ज्ञानेश्वरची गोलंदाजी, विकेट मिळाली, ते सेलिब्रेशन विकेटचं, आणि या मॅचची कहाणी आता थोडीशी बदलली आहे. ती लिहिण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय, आपल्या दिशेने लिहिण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय एबी सामर्थ्य स्पोर्ट्स कडून ज्ञानेश्वर. बॉल शिल्लक आहे 2 बॉल मध्ये 3 धावेची गरज आहे. 2 चेंडू आणि 3 धावा. सूरज आलाय नवीन फलंदाज. स्ट्रायकिंग एंडला. बोलत तयार. 2 मध्ये 3 हे समीकरण आहे. परत एक वेळा एक बॉल पडल्यानंतर विकेट कीपरच्या हातात गेला. थ्रो करायची आवश्यकता होती का, हाही प्रश्न आहे, परंतु अंपायरचा सिग्नल येतो वाईड. एक्स्ट्रा रन इथे मिळेल आणि आता या मॅचची कहाणी परत एकदा बदलते. विकेट कीपरच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य कशासाठी होतं, कारण त्याने सांगितलंय हा वाईड बॉल टाकायचा नव्हता. ज्या ज्या वेळेला तुम्ही वाईट बॉल टाकाल त्या वेळेला समीकरण सातत्याने बदलेल. आपल्या विरोधात देखील ही मॅच जाऊ शकते, कारण एक डॉट बॉल, एक विकेट आणि त्याच्यानंतर परत एक वेळेला काही वाईट बॉल येतात. त्याच्यामुळे हा सामना परत एक वेळा हडपसरच्या दिशेने चाललाय. 2 चेंडू आणि 2 धावेची गरज आहे. थंडीमध्ये देखील गरमागरम सामना सध्या तुम्हाला पाहायला मिळतोय. या प्रहार प्रीमियर लीगच्या 13व्या पर्वामध्ये खुल्या गटातला महासंग्राम सध्या रंगतोय. मालेगावचा संघ एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला हडपसरचा संघ मातोश्री इलेव्हन. पुढचा बॉल ज्ञानेश्वरचा. ज्ञानेश्वरच्या विरुद्ध आक्रमण आणि मला वाटतं या षटकाराने सामना फिनिश होईल. हा सूरज रात्री देखील चमकतो, त्याने दाखवून दिलं या षटकाराच्या मदतीने. आणि मातोश्री इलेव्हन हडपसर आज रात्रीच्या शेवटच्या सामन्यामध्ये आपलं स्थान पक्क करताना दिसत आहेत. आणि काय फटका होता, परफेक्ट टायमिंग, बॅटच्या मधोमध 6 धावा, प्रहार सिक्सर. सामना फिनिश. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही टीम रेडी राहायचं आणि लगेचच फिल्डिंग लावून घ्या. ज्या टीमने इथे टॉस जिंकला आणि फिल्डिंगचा निर्णय घेतलाय, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे दिला जाईल. अनिकेत चव्हाण ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. 2 षटक 9 धावा 3 विकेट. हा होता फिनिशिंग सिक्सर. चांगलं टायमिंग सूरजचं. मिड विकेट रिजनला स्वर्गीय विशाल दादा वसंत कांबळे स्टँडला मानवंदना देणारा हा षटकार होता. आणि मग काय हे खुश होते, परंतु इथे निराश आहे, कारण ज्ञानेश्वरचा हा बॉल बरोबर लेंथ बॉल होता आणि चांगला पिक केला, षटकार टिक केलाय. आता एबी सामर्थ्य स्पोर्ट्स विचार करतील, पुढच्या मॅच मध्ये प्लॅनिंग करावं लागेल आणि ते प्लॅनिंग आतापासून त्यांचं सुरू झालंय. परंतु वेळ झाली आता पोस्ट मॅच प्रेझेंटेशनची. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. अनिकेत चव्हाण ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. 2 ओव्हर 9 धावा 3 विकेट. येस डीजे.
आदरणीय सागर तुपे साहेबांना विनंती आहे, आपल्या शुभस्ते मॅनॉनचा पुरस्कार दिला जातोय. आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचे. अनिकेत चव्हाण या सामन्याचा गेम चेंजर खेळाडू ठरतोय. मॅनॉनचा पुरस्कार घेण्याकरता आपण देखील यायचे. त्याचबरोबर आदरणीय प्रजापती साहेब यांना देखील विनंती आहे, आपण देखील प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्या शुभस्ते मॅनॉनचा पुरस्कार दिला जाईल. आणि अनिकेत लगेच या, पुढचा सामना सुरू करा. क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय, जास्त वेळ घेऊ नका. अत्यंत महत्वाचा सामना आहे. लक्ष आणि दुसऱ्या बाजूला शेखर, जयेश, विशालदादा 11 संघाचे सर्व खेळाडू. अनिकेत चव्हाण या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्याकरता आपण यायचं आहे. रंगतदार मॅच, रोमहर्षक सामना. कडक थंडी या ठिकाणी पडली होती आणि अशा वेळेला अजूनही थंडी जाणवते, पण ती आता गुलाबी थंडी झाली आणि गरमागरम मॅच पण झाला. प्रेक्षकांना हवाहवासा वाटणारा मॅच होता. चला मॅच चालू ठेवायचं आहे. क्षेत्ररक्षण सजवायचे. शेखर, जयेश, विशाल दादा 11 संघ क्षेत्ररक्षण सजून घ्या. बॅटफर मैदानावरती पाठवा. लक्ष अकॅडमी आपले बॅटफर मैदानावरती लगेच पाठवायचे. कलर खत्म हो जाएगा, खाली कलर है इसमें. हाँ, पानी थोड़ा सा ही डाला है, लेकिन बहुत ही वो है, यही है कलर बस. वेलकम बैक, सभी का स्वागत है. आप देख रहे हैं प्रहार प्रीमियर लीग 2025 की अद्भुत कहानी प्रथम स्पोर्ट पर. और अभी इस मुकाबले की जो अगर कहानी बहुत यादगार रहेगी, खास करके आज आपने देखा बॉल टू बॉल मैच जा रहा था, रोचकता बरकरार थी और अंडर प्रेशर बहुत अच्छी बल्लेबाजी भी आपको कर रही थी, गेंदबाजी आपको कर रही थी. वो सारी चीजें एक रोचक मुकाबला, सुपरहिट मुकाबला आपने देखा है. और इस मैच में गेम चेंजर खिलाड़ी है जिन्होंने डाली है इस मुकाबले में जान, बनाए अपनी पहचान, और वो खिलाड़ी है अनिकेत चव्हाण, मैन ऑफ द मैच. अनिकेत, कॉंग्रॅच्युलेशन. मान्यवर आमच्या बरोबर आहेत. अनिकेत चव्हाणला या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. 3 गडी बाद केले. और अनिकेत, आपने किए 3 शिकार, आपकी मेहनत नहीं जाएगी बेकार. अनिकेत ने कहा रंग भरने के लिए हम भी है तैयार. पलटवार किया गया. जब पांडे साहब नहीं चले ना, तब जाकर अनिकेत ने बहुत बढ़िया प्रदर्शन किया. हीरो बदल रहे, सबसे बड़ी बात है. पहले मैच में मैन ऑफ द मैच पांडे साहब थे, अब अनिकेत चव्हाण मैन ऑफ द मैच. बैग बॉटल, ये जबरदस्त था. बैटल बहुत जबरदस्त था, इसलिए आपको बैग और बैटल बॉटल मिला है. अब ये ट्रॉफी और जैकेट. प्रजापती साहेब धन्यवाद. तुपे साहेब आपण देखील या ठिकाणी आता उपस्थित आहात. त्याचबरोबर गायकवाड साहेब आपलेही मनापासून धन्यवाद. आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार या ठिकाणी दिला जातो आहे. अनिकेतचा हा फोटोज उद्या बरोबर, म्हणजे मला वाटतं आता काही मिनिटातच इंस्टाग्रामवरती आपल्याला बघायला मिळेल. व्हॉट्सअप आणि FB वरती व्हायरल व्हायला अशा प्रकारच्या स्पर्धा लागतील, अशा प्रकारचे मोमेंट लागतील. तुमचे हिरो बदलतात, सर्वात महत्त्वाचं ती तुमच्यासाठी जमेची गोष्ट आहे. हां, कारण आता ओमने मार खाल्ला होता आणि तुषारदाने मला चान्स दिला की तू बॉलिंग टाक म्हणून. आणि सूरज करकरे, महेंद्र अंधेरे जे आमचे महाडमधले आहेत, त्यांनी मला रात्री फोन केला की आपल्याला जायचं खेळायला. सूरज करकरे कुठे असेल ना तरी मला बोलतो की आपल्याला जायचंच आहे. महेंद्र अंधेरे असेल, भावडेदा असेल, की आपण जाऊया, कारण आपली टीम घेऊन खेळतो. आणि मी माझ्याकडे एक परिस्थिती होती की माझ्याकडे बॅट नव्हती, बॉल नव्हतं, म्हणजे शूज वगैरे नव्हतं खेळायला, तर ते माझ्या सगळं उपलब्ध करून दिलं सूरज करकरे यांनी. आणि त्यांचा मी आभार मानेन. आणि माझ्या वडिलांचा आणि आई वडिलांचा आभार मानेन, कारण त्यांनी मला अजून मी जॉब सोडून खेळतोय, कंटिन्यू क्रिकेट खेळतोय, त्यांचा देखील आभार मानेन. थँक्यू. मोसमामध्ये बऱ्यापैकी आता या मोसममध्ये सुरुवात झाली आणि मग मॅन ऑफ द मॅच मिळतात तेव्हा तो खेळाडू व्हायरल होत असतो आणि त्याच्यावरती लक्ष असतं. पॅकरचं असतं, टीमचा कॅप्टन असतात वेगवेगळ्या प्रकारचे, त्यांचं लक्ष असतं. तर आत्ता या मोसमात तुला किती मॅन ऑफ द मॅच मिळाले? मला ह्या मॅन ऑफ द मॅच आत्ताच दोन संडे आधी मला सिरीज भेटले. कूलर भेटला आहे आमच्याकडे खारघरला, मुंबईमध्ये. निश्चितच, त्यामुळे तुझ्यावरती आता सगळ्यांचे लक्ष आहे. अर्थात क्रिकेटमध्ये करिअर करायचं आहे, त्यासाठी घराची जी म्हटली मंडळी आहे, म्हणजे आई वडील आहेत, त्यांचं पूर्णपणे पाठबळ या मित्राला आहे. आणि तुम्ही देखील याच्यावरती लक्ष ठेवा. चांगली कामगिरी करतोय. खारघरमध्ये मॅन ऑफ द सिरीज याने घेतले आणि पुण्यनगरीत आल्यानंतर या मॅचमध्ये पांडे जेव्हा अपयशी ठरला, ओम पांडे अपयशी ठरला, त्यावेळेलाच त्याने 3 विकेट घेत या मॅचचा गेम चेंजर खेळाडू ठरलाय. तर अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन अनिकेत चव्हाण. या स्पर्धेमध्ये अत्यंत महत्त्वाची कामगिरी करत विजयाचा शिल्पकार ठरलेला आहे. दॅट्स इट फ्रॉम द प्रेझेंटेशन बॉक्स. ओव्हर टू कॉम बॉक्स, कुणाल अँड सलीम सर.
थँक्यू प्रशांत. एबी सामर्थ्य स्पोर्ट्स मालेगाव 62 धावा केल्या होत्या. मातोश्री देवन हडपसरने त्या धावा चेस केल्या आणि या चेसिंग मध्ये देखील गोलंदाजी खूप चांगली राहिली म्हणूनच अनिकेत चव्हाण ठरला या मॅचचा हिरो. 9 धावा त्याने खर्च केल्या. 3 विकेट घेतल्या पहिल्या डावामध्येच. एबी सामर्थ्य स्पोर्ट्सला थोडंसं पिछाडीवर त्याने लोटलं कारण 2 ओव्हरमध्ये फक्त 9 धावा त्याने खर्च केल्या. इकॉनॉमिकल स्पेल त्याचा होता आणि म्हणून तो ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. चला तर आता पुढचा सामना आपल्या समोर येतोय. स्वर्गीय शेखर, जयेश अँड विशाल दादा 11 संघ खेळण्यासाठी सज्ज आहे पुढच्या मॅच मध्ये आणि त्यांच्या विरोधात लक्ष अकॅडमी